व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना व्हेरी गुड इव्हनिंग. तर आजच्या आपल्या सेशनची कल्पना आहे तुम्हाला कशाबद्दलचं सेशन आहे? माईक जवळ घ्यायचं. हां, आजच्या सेशनची कल्पना आहे तुम्हाला सगळ्यांना. हां, कशाबद्दलचं सेशन आहे आजचं? मॅथ्सचं सेशन आहे का की कशाचं आहे? बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्स होतं का? रिझनिंग, बरोबर आहे ना? कशा सेशन आहे? रिझनिंगचं सेशन आहे. ओके, सो नाव वी विल सी बुद्धिमत्ता किंवा रिझनिंग. ओके, ते याचं आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. पण इंट्रोडक्शन घेण्याआधी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव आहे इथं दिलेलं आहे बघा, भूषण धूत. ओके, ओके, आणि मी तुमचं रिझनिंग हा सेक्शन घेणार आहे. मला जवळपास 8 वर्षाचा पेक्षा जास्त अनुभव आहे. विविध स्पर्धा परीक्षा केंद्र जी आहेत तिथे रिझनिंग शिकवण्याचा. माझी स्वतःची सुद्धा अकॅडमी आहे, दॅट इज नॉट भूषण धूत अकॅडमी. ओके, आमच्या टेस्ट सिरीज वगैरे सुद्धा बऱ्याच फेमस आहेत. याच्या आधी जर कोणी असेल तर मला तुम्ही विचारू शकता, त्यांना होत्या म्हणजे तेव्हा आधी CSAT हा सब्जेक्ट असताना. अगेन महाराष्ट्राचे सगळे सियाक सेंटर्स जे आहेत, म्हणजे UPSCचे विद्यार्थी जे करतात ना, त्यांना जे गव्हर्नमेंट प्रशिक्षण देतं त्याला काय सियाक मुंबई आहे. त्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, नाशिक. ओके, या सगळ्या ज्या महाराष्ट्राच्या सियाक्स आहेत त्या सगळ्या सियाकला मी टीच केलेलं आहे. त्याच्यामध्ये सियाक सेंटर्सला, ज्याला आपण गव्हर्नमेंट प्री असिस्टिंग सेंटर म्हणतो, तसेच यशदा असेल हे या UPSCसाठी. ओके, आणि MPSCच्या मध्ये सुद्धा मला जवळपास 7-8 वर्षाचा अनुभव आहे. तर मी बुद्धिमत्ता हा टॉपिक घेत असतो. बुद्धिमत्ता जो टॉपिक आहे हा एकतर थोडा निग्लेक्ट करण्यात येतो विद्यार्थ्यांच्या थ्रू. दुसरा हा असा एकमात्र तुमच्या सिलेबसचा टॉपिक आहे की ज्याच्याबद्दल तुम्हाला शालेय जीवनात कुठलाच विषय नव्हता. बरोबर आहे? अंकगणित जो आहे, गणितबद्दल बोलतो की अंकगणित तुम्हाला शालेय जीवनात होतं की नाही? होतं ना स्कूलमध्ये. मराठी इंग्रजी व्याकरण होतं की नाही? बरोबर आहे. आपण अभ्यास नाही केला, आपल्याला काही आठवत नाही, गोष्ट वेगळी आहे. पण शालेय जीवनामध्ये त्या गोष्टी होत्या ना आपल्याला. GSचे टॉपिक तुम्ही बघितलं, GSचे विषय कुठले कुठले आहेत? पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, सायन्स, ओके, जिओग्राफी, हे सगळे विषय जे आहेत हे शालेय जीवनात कुठे ना कुठे तुम्हाला टच झालेले आहेत. पण रिझनिंग हा असा विषय आहे जो तुम्हाला कुठेही नव्हता. रिझनिंग या शब्दाचा अर्थ काय आहे? आपण मराठीमध्ये प्युअरली म्हटलं तर त्याचा अर्थ काय आहे? बुद्धिमत्ता. बरोबर आहे. रिझनिंग केम फ्रॉम अ वर्ड रिझन. रिझनिंग हा शब्द एका लॅटिन शब्दापासून आलेला आहे. कोणत्या शब्दापासून? रिझन. रिझनचा अर्थ असतो थिंक, विचार करणे. क्षमता. मग रिझन म्हणजे विचार, तर मग रिझनिंग म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीवर काहीतरी विचार करून त्याबद्दल काहीतरी तर्कशुद्ध निष्कर्ष काढणे, ही जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणत असतो? रिझनिंग म्हणतो. ओके, तर तर्कशुद्ध प्रक्रिया रिझन ह्या शब्दावरून आलेला आहे. नेमकं रिझनिंग म्हणजे असं म्हटलं जातं. आता शालेय जीवनात का असं म्हणतात की याचे बघा, रिझनिंग म्हणजे पूर्ण कशाशी संबंधात आहे? तुमच्या थिंकिंगशी. आणि असं म्हटलं जातं की रिझनिंग हे प्रत्येक व्यक्तीचं चेक झालं पाहिजे. कारण तुम्ही कुठली एंट्रन्स बघा, शालेय जीवनात हा विषय नाही आहे. पण शालेय जीवनात तुम्ही जेव्हा एखाद्या स्पर्धा परीक्षेला सामोरे गेले असाल, स्पर्धेला सामोरे गेले असाल, म्हणजे जर आपण म्हणजे बघितलं तर स्कॉलरशिप, नवोदय एंट्रन्स होत्या, त्यानंतर MTS महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, NTS, त्या प्रत्येकामध्ये रिझनिंग होतं की नाही? इव्हन तुम्ही आता सध्या तुम्ही आता परीक्षा द्या, स्पर्धा परीक्षा असेल, अशी कुठलीच स्पर्धा परीक्षा नाही की ज्याच्यामध्ये रिझनिंग नसतं. कारण असं म्हणणं आहे की एखादा व्यक्ती आहे तो GS मध्ये चांगला होऊ शकतो, पण जरुरी नाही की तो कशामध्ये चांगला असेल? रिझनिंगमध्ये चांगला असेल. कारण रिझनिंग ही त्या व्यक्तीला त्याची विचार क्षमता शिकवते, म्हणजेच हिज ॲबिलिटी टू थिंक. आणि असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचं बुद्धिमत्ता जी आहे ती त्याच्या जन्मजात असते. बरोबर आहे? त्याची बुद्धिमत्ता जी आहे ती जन्मजात असते, म्हणून ती शिकवायची गरज पडता कामा नये. ओके, आणि त्यामुळे त्याची बुद्धिमत्तेचं असं कुठलं पॅरामीटर, ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीची बुद्धिमत्ता वेगळ्या याच्यामध्ये असते, परंतु आपल्याला स्पर्धा परीक्षेला जी कॉम्पिटिटिव्ह बुद्धिमत्ता लागते, ती जी रिझनिंग लागते, तर ती रिझनिंग जी आहे
ओके, तर तसं म्हटलं जातं की रिझनिंग व्यक्तीची वेगळी असते आणि त्याची जी रिझनिंग आहे, त्याची जी काही बुद्धिमत्ता आहे ती शिकवता कामा नये, तिच्यात जन्मजात असते. आपण म्हणतो नाही, एखादा व्यक्ती जन्मजात बॉर्न टॅलेंटेड असतो. ओके, आता आपण जसं बॉर्न टॅलेंटेड लोकांची जर का नावं सांगितले पण तर कुठे नावं होतील त्याच्यामध्ये? स्वामी विवेकानंद. ओके, येस. अगेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगेन नेहरू. बरोबर आहे. हां, महात्मा गांधी. ओके, हां, त्यानंतर नेक्स्ट महात्मा फुले. ओके, हां, आपण याच्यावरती आलो APJ अब्दुल कलाम. बरोबर आहे ना? हां, आपण काही तर म्हणूयात. महाराष्ट्रात एक फार मोठे व्यक्ती होते डॉक्टर श्रीकांत जिचकार. नाव ऐकलं तुम्ही यांचं? श्रीकांत जिचकार. ओके, सर्च कराल कधी श्रीकांत जिचकार, आज टास्क ठेवाल श्रीकांत जिचकारच्या सर्च कराल, नंतर मला सांगाल नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, त्याच्या डिग्रीज आणि त्याच्या काय आहे. ओके, हां, श्रीकांत जिचकार तर एकदम बुद्धिमान व्यक्ती महाराष्ट्रातले तेव्हा त्यांना गणलं जायचं त्याच्यामध्ये. ओके, तर बुद्धिमत्ता जी आहे तर काही लोकांमध्ये गोष्टी जन्मजात असतात, पण असं नाही की जन्मजात असतात मग ज्याच्याकडे बुद्धिमत्ता कमी असेल त्यांनी काय जगायचं नाही का? तर असं नाही की बुद्धिमत्ता जन्मजात असते ती काही इम्प्रूव्ह करता येत नाही. देर आर सम टेक्निक, देर आर काही गोष्टी आहेत की ज्यातून तुमची बुद्धिमत्ता आपल्याला इम्प्रूव्ह सुद्धा करता येते. फक्त त्या लेवलचं आपल्याला थिंकिंग असलं पाहिजे. बरोबर आहे ना? तर म्हणून इथे तुम्हाला बुद्धिमत्ता हा टॉपिक देण्यात आलेला आहे. याचा रिलेव्हन्स काय आहे तर आपल्याला हा जो टॉपिक आहे, आपण जेव्हा गट ब आणि क बद्दल बोलतोय तर पूर्वपरीक्षेमध्ये लक्ष. ओके, हा असा टॉपिक आहे की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांमध्ये सुद्धा आहे. जसं आपण मराठी आहे किंवा इंग्रजी आहे, हा फक्त तुम्हाला मुख्य परीक्षेतच आहे, पूर्वमध्ये आहे का? नाही. पण हा अशा टॉपिक्स पैकी आहे की जो पूर्व आणि मुख्य दोघांमध्ये सुद्धा आहे. आणि पूर्व आणि आता आपण सहसा बुद्धिमत्ता मी घेणार आहे तुमचं, पण ऍक्च्युली आपण असं जोड याच्यात बोलतो काय तो अंकगणित आणि बुद्धिमत्ता असं आपण त्याला म्हणत असतो. अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचं रिलेव्हन्स काय आहे पूर्वपरीक्षेमध्ये? पूर्वपरीक्षेमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिळून टोटल 20 प्रश्न येतात. कितीपैकी? 100 पैकी 20 प्रश्न येतात. बरोबर आहे. आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये 22 प्रश्न येतात. कितीपैकी? 100 पैकी. परंतु मुख्य परीक्षेत एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की मुख्य परीक्षेमध्ये इथे फक्त कोर बुद्धिमत्ता दिलेला आहे आणि अंकगणित दिलेले पूर्वपरीक्षेमध्ये. मुख्य परीक्षेमध्ये अंकगणितासोबत येतं स्टॅटिस्टिक्सचा पार्ट, तो म्हणजे काय? सांख्यिकी. आणि प्लस बुद्धिमत्तेच्या सोबत येतंय ते म्हणजे काय? आकलन. ओके, तर अंकगणित प्लस सांख्यिकी आणि बुद्धिमत्ता प्लस आकलन. जवळपास सांख्यिकीवरती स्टॅटिस्टिक्स, ज्याला आपण म्हणतो स्टॅटिस्टिक्स. ओके, तर याच्यावरती टोटल 4 प्रश्न येतात तुम्हाला परीक्षेमध्ये. टोटल येतात किती? 22. 4 प्रश्न येतात. आकलनावरती यावर्षी तरी कुठला प्रश्न आला नाही मुख्य परीक्षेमध्ये. हे आकलन काय असतं ते मी नंतर तुम्हाला सांगणार आहे. आकलनावरती आधारित प्रश्न हे आपल्या आकलन म्हणजे आयोगाचे पॅसेज जे असतात मराठी इंग्रजीमध्ये ते नाही आहे. तर इथे तुमचे किती लोकांनी आयोगाचे पेपर बघितलेत तरी? बघितलेत? तर कधी कधी जर तुम्ही मुख्य परीक्षेचा पेपर बघितला तर 5-7 ओळींचा एक पॅसेज असतो. 5-7 ओळींचा फक्त एक काय असतो? पॅसेज. म्हणजे पकडून घ्या तुम्ही 120 शब्दांचा आणि त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला असतो की यापैकी कोणते योग्य गृहीतक आहे, कोणता योग्य निष्कर्ष आहे, कोणता अनुमान आहे, असं काही बघितलंय तुम्ही? नसेल तर कुठलाही अभ्यास किंवा डेमोच्या पेक्षा मी म्हणेल तुम्हाला की सगळ्यात पहिले पेपर बघा. पेपर कसे असतात, प्रश्न कशा प्रकारचे येतात, कशा प्रकारची आपली तयारी आम्ही करून घेऊच तुमचं. बरोबर आहे? हां, तर लक्षात ठेवा की अंकगणिताला जोड कशाची आहे? स्टॅटिस्टिक्सची आहे. आणि बुद्धिमत्तेला जोड कशाची आहे? आकलनाची. हे म्हणून किती? 22 प्रश्न. आणि पूर्वपरीक्षेमध्ये फक्त अंकगणित आणि बुद्धिमत्ता मेन्शन आहे. प्रिलियमच्या सिलेबसमध्ये स्टॅटिस्टिक्स आणि आकलन मेन्शन नाही. स्टॅटिस्टिक्स कशा पार्ट आहे? मुख्य परीक्षेचा. तर यात जवळपास 4 प्रश्न याच्यावरती येतात. आकलनावरती एखादून आले तर आले बघा. तर हे झाले 5 प्रश्न आणि आपण बघू यात 7 ते 8 प्रश्न दोन्ही टॉपिकवरती इच येतील. म्हणजे 7 ते 8 बुद्धिमत्तेवरती आणि 7 ते 8 कशावरती? अंकगणितावरती. कशामध्ये? मुख्यमध्ये. पूर्वमध्ये 20 प्रश्न आहेत आणि हे दोनच टॉपिक आहेत. तर सरळ सरळ आयोगाचं की 10 प्रश्न अंकगणितावरती आयोग विचारून राहिलं आणि 10 प्रश्न कशावरती विचारतोय? त्या बुद्धिमत्तेवरती विचारतोय. म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता मिळून पूर्वपरीक्षेमध्ये किती मार्कांना येतं? 20 मार्कांना. पूर्वपरीक्षेमध्ये 20 मार्कांना असा दुसरा कुठलाही टॉपिक नाही की जो 20 मार्कांना येतो. म्हणजे सगळ्यात पूर्वपरीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग कुठला आहे? गणित आणि बुद्धिमत्ता आहे. बरोबर आहे?
आणि जर का तुम्ही मेन्समध्ये गेलात तर मेन्समध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग की ज्याच्यावरती पोस्ट तुमची डिपेंडंट आहे ती पहिले तर लँग्वेजेस दोन्ही. कारण दोन्ही लँग्वेज किती किती मार्कांना आहे? 50-50 100 मार्क ना. 100 मार्क इज नॉट अ जोक. बरोबर आहे. 100 प्रश्न आहे, 100 मार्कांना 200 पैकी. अनेक विद्यार्थ्यांचं काय होतं की ते स्पर्धा परीक्षा करायला येतात आणि त्याच्यामध्ये मग त्यांना काय शिकायचं असतं, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी ते वाचत बसा. तुम्ही अजूनही बघा तुम्हाला खूप कमी लोक आता कुठे ज्यांचे 2-3 अटेम्प्ट झाले त्यांना कुठे लँग्वेजचं महत्त्व कळतं. आता त्याला हेच कळत नाही की भाई पॉलिटी जे आहे तुझं ते फक्त तुला 15 प्रश्न येऊन राहिले आणि दिवसाला तू काय करून राहिलो, 4 महिने पॉलिटिक्स बॅच करून राहिला, 4 महिने इतिहास करून राहिला. मार्क किती आहे? 15. 10-15 बरोबर आहे ना. हां, आणि तिथे ते क्लास राहिला इंटिग्रेट बॅचेस लावतात आणि त्याच्यामध्ये फक्त काय शिकून राहिले तुम्हाला? GS. अरे पण अर्धा तुमचा पेपर जो आहे तो काय आहे? लँग्वेज. ते लँग्वेजचे 10-15 लेक्चर घेतात आणि झालं लँग्वेज त्याच्यामध्ये. तर तसं नसतं. तर आमची जसं इंटिग्रेट बॅच आहे की तुम्हाला 3 महिने फक्त काय शिकवण्यात येणार आहे? लँग्वेज शिकवण्यात येणार आहे. 3-3 महिने, कारण त्याच्यावरती तुमची पूर्ण काय आहे? पोस्ट आहे. लँग्वेज नंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट जो आहे तो म्हणजे काय आहे? लँग्वेजच्या नंतर, भाषेच्या नंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण पार्ट जो आहे तर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल 22 मार्क म्हणजे कुठला? गणित आणि बुद्धिमत्ता. आणि त्यानंतर मग GS. बरोबर आहे ना. म्हणून तुमची प्रायोरिटी कशी असली पाहिजे की सगळ्यात पहिले कुठलं काम करणार तुम्ही? लँग्वेज, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित आणि त्यानंतर मग काय? GS. अगेन विद्यार्थी घाबरलेले असतात खूप या टॉपिकला. बरोबर आहे. कारण स्पर्धा परीक्षा करणारा आता तरी तसा ट्रेंड राहिला नाही, पण मुळात आधी स्पर्धा परीक्षा करणारा क्राऊड जो असायचा तो कुठला असायचा रे? की जो क्राऊड स्पर्धा परीक्षा करायला येतो हा क्राऊड कोणला असायचा? आर्ट्सचा. अरे मेनली आधी आता आर्ट्स असायचा. आणि आर्ट्स घेण्याचं कारणच काय असतं? काय ते कारण लहानपणी कुठे माहित असतं स्पर्धा परीक्षा, स्पर्धा परीक्षा 10वीत काय स्पर्धा परीक्षा माहित असणार? स्पर्धा परीक्षा कारण असतं का? अरे गणितच येत नाही ना. मोठा रिझन काय आहे? गणितातच इंटरेस्ट नाही ना. गणित येतं ना इंग्लिश येतं. सायन्स घ्यायचं असेल तर इंग्लिशमध्ये वाचावं लागतं. बरोबर आहे की नाही? हां, आणि गणिताची पहिली दुश्मनी आहे आणि म्हणून माणूस कशामध्ये जातो? ह्युमॅनिटीजमध्ये जातो, आर्ट्समध्ये जातो. बरोबर आहे ना. हां, नाही असं आता काहींचं असेल टार्गेट मेसेज नाही की आर्ट्स काय हे आहे किंवा नाही, तसं नाही. पण जाण्याचं रिझन तर मेन तेच असतं ना त्याच्यामध्ये. स्पर्धा परीक्षा थोडी 10वीत कुठे माहीत असतं स्पर्धा परीक्षा असं आहे. बरोबर आहे. तर मेनली ह्युमॅनिटीजचं जाण्याचं खेक असतं आणि म्हणून विद्यार्थी याला एकदम घाबरलेले असतात त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि याचं पण हे असतं आणि मी म्हणतो ती स्ट्रॅटेजी योग्य सुद्धा आहे की सहसा जेव्हा 15 प्रश्न यायचे विद्यार्थी मित्रांनो गणित बुद्धिमत्ता मिळून, तेव्हा अनेक विद्यार्थी या पार्टला एकदम स्किप करायचे. बरोबर आहे. कारण काय? 1च तास असतो पेपरमध्ये. 1 तास म्हणजे किती मिनिटे? आणि प्रश्न किती आहेत? 100. म्हणजे तुम्ही 100 60 सेकंद भागिले 100 केलं तर तुम्हाला एका प्रश्नाला जवळपास किती सेकंद मिळतात? 36 ते 37 सेकंद मिळतात. समजा तुम्ही GS मध्ये थोडा टाइम कव्हर जरी केला तरी मॅक्स तुम्ही गणित बुद्धिमत्तेच्या एका उदाहरणाला किती वेळ देऊ शकता? 1 मिनिट. आणि तितकं आउटपुट किंवा ज्या स्तराचे उदाहरणं येतात तर ते 1 मिनिटामध्ये किंवा 50 सेकंदामध्ये सुटण्यासारखे गणित सहसा नसतात, म्हणून विद्यार्थी स्किप करायचे. पण एक लक्षात घ्या किंवा खूप कमी प्रायोरिटी द्यायचे, पण एक लक्षात घ्या की आता चित्र पूर्ण बदललेलं आहे. आता 15 प्रश्न येणं आणि 22 प्रश्न येणं याच्यात खूप जमीन आसमानचा काय फरक आहे. तर 22 प्रश्न आहे तर तुम्हाला तर आता हे करावं लागणारच आहे. म्हणून पहिले बाबांनो लँग्वेज आणि त्यानंतर काय केलं पाहिजे तुम्ही? मॅथ्स अँड रिझनिंग हे केलं पाहिजे आणि त्यानंतर मग तुमचे GSचे पाठ. ओके. तर असं असलं पाहिजे. आठवड्यातनं जवळपास 3 दिवस लक्षात घ्या. आठवड्यातनं 3 दिवस आतापासून थोडं किंवा काही दिवस थोडं रिलॅक्स व्हा, पण थोडं बुद्धिमत्तेची तयारी थोडी थोडी काय करा किंवा रिझनिंगची तयारी, मॅथ्सची तयारी थोडी थोडी काय केली पाहिजे? आपण सुरू केली पाहिजे. त्यातही आपण चूक काय करतो की तुम्ही एखादा गणित बुद्धिमत्तेचा क्लास लावता फेमस. त्या क्लासमध्ये तुम्हाला 3 महिने 4 महिने ते क्लास पहिले सांगा 2 महिन्यात होईल, पण तो चालतो 3-4 महिने 4 महिने. आणि त्या 4 महिन्यात 3 महिने तुम्हाला काय शिकवण्यात येतं? अंकगणित. काय शिकवण्यात येतं? गणित. आणि तेच बुद्धिमत्ता इक्वल इम्पॉर्टंट आहे तर ते तुम्हाला संपून देण्यात येतं 20-25 लेक्चरमध्ये. आणि गणिताला 3 महिने चालतंय म्हणजे 3 त्रिक 9 80-90 लेक्चर तेवढं गणित चालतं आणि फक्त 25-30 लेक्चरमध्ये तुम्ही काय समजून टाकता? बुद्धिमत्ता. कारण विद्यार्थ्याची भीती जी असते ती मुळात असते गणिताबद्दलची. पण आपण स्पर्धेत हीच चूक करतो. अरे मित्रांनो सोपं गणित आहे की बुद्धिमत्ता आहे? आम्हाला सांगा. तुम्ही लहानपणापासून म्हणजे तुम्ही 2री पासून 3री पासून तुम्हाला गणित सुरू झालं प्लस मायनस, ते अंकगणित कितीपर्यंत होतं? 10वी पर्यंत. 10वीत तरी आपण समजू यात की अल्जेब्रा जॉमेट्री येऊन जातं, म्हणजे भूमिती आणि बीजगणित येऊन जातं 9वी-10वी मध्ये. 8वी पर्यंत तरी प्रॉपर अंकगणित होतं की नाही तुम्हाला? म्हणजे किती वर्ष तुम्ही गणित शिकले? 2री-3री पासून बघा 5-6 वर्षात गणित शिकले तुम्ही. 6 वर्ष अंकगणित शिकले. 6 वर्ष अंकगणित शिकूनही तुम्हाला अजूनही बेसिक कॅल्क्युलेशन येत नाहीत तर त्या 2 महिन्याच्या क्लासमध्ये क्लास करून 3 महिन्यात काय गणित डेव्हलप होऊन जाईल का?
तर त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे की नाही? हां, तर म्हणून तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामध्ये की गणित हा तुम्हाला ज्यांना अवघड होतो ते दिवस रात्र फक्त गणितावरती फोकस करतात, पण तुम्ही हा विचार करा की गणितापेक्षा सोपं कधी पण काय आहे? बुद्धिमत्ता आहे. मेन स्कोरिंग आहे. आणि आपल्याला इथं स्कोरिंग करायचं, पोस्ट काढायची असेल तर चुकी काय होते स्पर्धा परीक्षेमध्ये? जे अवघड आहे ते पहिले पुढे करायला जातात, पण त्याच्यात हे विसरतात की बाबा जे सोपं आहे, जे हातचे मार्क आहे, जे कमी वेळेत आपले होऊ शकतात, आपण त्याला कॉन्सन्ट्रेट पण केलं पाहिजे की नाही? तर म्हणून पहिली प्रायोरिटी गणितापेक्षा जास्त सोपं कुठलं आहे? पहिला प्रयत्न काय करा स्कोर करण्याचा? बुद्धिमत्ता. त्यातही कुठलंही वर्ष तुम्ही काढा, बुद्धिमत्ता आता तर समजा 10 डिस्ट्रीब्युशन झालंय, पण त्याच्या आधी जर का तुम्ही गेलात समजा 2017, 18, 19 जेव्हा 20 पर्यंत पेपर यायचे, तर तेव्हा तुम्हाला जवळपास 60-70% प्रश्न परीक्षेमध्ये जे आहेत ते बुद्धिमत्तेवरती यायचे, अंकगणितावरती नाही यायचे. काढून घ्या कुठलाही पेपर, एखादा पेपर फक्त असेल. एक पेपर आला होता की ज्यात 15 पैकी आधी 15 प्रश्न यायचे, 11 की 12 प्रश्न गणितावरती आले होते, नाहीतर त्याच्या आधीचे 4 ते 5 पेपर बघा, तुम्हाला 15 पैकी मिनिमम ॲव्हरेज 8 ते 10 प्रश्न फक्त कशावरती असतात? बुद्धिमत्तेवरती असतात. आणि आपण तोच स्किप करतो, त्याचा अभ्यासच नाही, आणि करत काय बसतो? गणित. आणि एवढे क्लासेस करून, एवढे पुस्तकं सोडून सुद्धा शेवटी काय होतं? एक्झामला जातो, पुन्हा काय म्हणतो? गणित सोडायला वेळच भेटला नाही मला. मग काय फायदा त्या गणिताचा? म्हणून सगळ्यात पहिली प्रायोरिटी तुमची काय असली पाहिजे स्कोरिंगमध्ये? बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर गणित. कारण जे सोपं आहे ते पहिले आपण हे करायला पाहिजे की नाही, ग्रास करायला पाहिजे. बरोबर आहे? हां, तर नेमकं आता आपण बुद्धिमत्तेबद्दल जेव्हा बोलायचं झालो, ज्याला आपण रिझनिंग म्हणतो. रिझनिंग ही मुख्यत्वे 2 भागामध्ये डिवायडेड आहे. एक कोणती रिझनिंग सगळ्यात मोठं पुस्तक किंवा सगळ्यात फेमस पुस्तक भारतातलं आहे ते कुठलं आहे? आर एस अग्रवाल. नाव ऐकलं का कधी आर एस अग्रवाल? आता तर मराठीत सुद्धा उपलब्ध झालं आहे. काही म्हणतात की काही थोडे त्याच्यामध्ये स्पेलिंगच्या याच्या ट्रान्सलेशन काही मिस्टेक आहे, पण आर एस अग्रवाल सगळ्यात फेमस पुस्तक आहे भारतात. बरोबर आहे? हां, तर त्याचं टायटल काय रे? टायटल काय त्याचं? काय टायटल आहे? रिझनिंग 2 भागामध्ये डिवाइड केलेली असते. कोणते 2 भाग रिझनिंगचे? अरे क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे गणित आहे दादा, मी रिझनिंग बद्दल बोलतोय. येस, बरोबर आहे. काय? व्हर्बल अँड नॉन व्हर्बल. तर पहिलं काय आहे? व्हर्बल. ओके. आणि दुसरं काय आहे? नॉन व्हर्बल. करेक्ट. हां, व्हर्बल म्हणजे काय? वर्ब म्हणजे काय? शब्द. व्हर्बल रिझनिंग म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये अंक आणि शब्दांचं कॉम्बिनेशन करण्यात येतं, तो म्हणजे काय आहे मित्रांनो? व्हर्बल रिझनिंग आहे. आणि ज्यात मग अंक आणि शब्द नाही आहेत, मग अंक आणि शब्द नाहीत, नॉन व्हर्बल. अंक आणि शब्द नाहीत म्हणजेच काय आहेत? डायग्राम्स आहेत. काय आहेत? डायग्राम्स म्हणजे आकृत्यांवर आधारित प्रश्न, त्याला आपण काय म्हणतो? नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणतो. ओके. हां, तर तुम्हाला जे 10 प्रश्न परीक्षेमध्ये येतात, तर 10 प्रश्न बुद्धिमत्तेबद्दल फक्त मी बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये जवळपास तुमचे 8+ प्रश्न व्हर्बलवरती येतात. जवळपास मॅक्स टू मॅक्स 2-1 प्रश्न तुमचे कशावरती येतात? नॉन व्हर्बल आकृत्यांवरती येत असतात. ठीक आहे. मग आता पहिले आपण इंट्रोडक्शन घेऊया. टॉपिक कुठले कुठले तुम्हाला करायचे आहेत, काय काय हे करायचं आहे त्याच्यामध्ये. ओके. हां, तर सगळ्यात पहिले सगळ्यांनी माझं नाव तुम्हाला सांगितलं आहे, तर तुम्हाला रेग्युलरली नोट्ससाठी आणि यासाठी माझं जो टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या. भूषण धूत अकॅडमी, हे दिसते तुम्हाला? भूषण धूत अकॅडमी याच नावाचं माझं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. आणि हे चॅनल तुम्ही सगळ्यांनी जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी आत्ताच, भूषण धूत अकॅडमी. ओके. हां, याच्यावरती पण तुम्हाला माझ्या रेग्युलर नोट्स आणि रेग्युलर अपडेट येणारच आहे. आता मी तुम्हाला रिझनिंग सगळं घेणारच आहे बॅचमध्ये. ओके. हां, टेलिग्राम आणि याच नावाचं ॲप आहे. ॲप वगैरे नंतर डाउनलोड कराल तुम्ही, त्याच्यात टेस्ट वगैरे असतात, पण सध्या तुमची सुरुवात आहे, तुम्हाला काही त्याची गरज नाही आता सध्या टेस्ट वगैरेची, कारण सध्या सुरुवात आहे ना. हां, तर आता सध्या अभ्यासाची फक्त तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, तुम्हाला बाकी त्यात सगळे येणारच आहे. ठीक आहे. हां, आता आपण याच्यामध्ये पुढे येऊयात की बुद्धिमत्ताबद्दल म्हणायचं झालं तर आता टॉपिक कुठले कुठले तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. आता आयोगाचा सिलेबस काय म्हणतो? आयोगाचा सिलेबस अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच आपली कंबाईन गट ब क, गणिताचं आपले गणिताचे सर तुमचे वेगळे आहेत तर ते त्यांचं घेतील. मी बुद्धिमापन चाचणीमध्ये बोलणार आहे की उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. मुख्य परीक्षेच्या सिलेबसला जेव्हा येतो तेव्हा त्यांनी मेन्शन केलेलं आहे सामान्य बुद्धिमापन व आकलन. उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न, हा तुमचा सिलेबस आहे. त्यांना काय कळून राहिलं आपल्याला की आजमावण्यासाठीचे प्रश्न म्हणजे काय? ओके, याचं काहीच समजत नाही ना काय म्हणतोय हा, बरोबर आहे? हां, तुमचा जो पेपरचा पार्ट आहे सामान्य बुद्धिमापन आणि आकलन हा पार्ट, आणि सोबतच सांख्यिकीचा पार्ट, कुठला? स्टॅटिस्टिक्सचा पार्ट. हे दोन्ही हे पार्ट मी घेणार आहे तुमचे, स्टॅटिस्टिक्स आणि
आकलन. अंकगणिताचं फक्त जगदाडे सर म्हणून आहेत, ते सर तुमचं वेगळं गणित घेणार आहेत. ठीक आहे. हां, तर इथे आपल्याला गट ब आहे, तर किती अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न, आणि आपण याच्यामध्ये हे बोललं. ठीक आहे. फर्स्ट आता हे तर काहीच आपल्याला कळत नाही ना, म्हणून आपल्याला गरजेचं आहे की आपण गतवर्षीच्या प्रश्नांचं ॲनालिसिस केलं पाहिजे. तर मागच्या ज्या 10, 12, 15 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, ही आम्ही ॲनालिसिस केलेल्या आहेत, आणि यातनं कुठले महत्त्वपूर्ण घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत त्याची आपण एक लिस्ट बनवलेली आहे, आणि ती आता आपण डिस्कस करणार आहोत की आपल्याला काय काय करायचं आहे. ठीक आहे. तर आता येत्या एका तासामध्ये तुम्हाला काय काय अपेक्षा आहे बुद्धिमत्तेबद्दलची, ती थोडी आयडिया मी तुम्हाला विचारेल की काय अपेक्षा आहे तुम्हाला, की बुद्धिमत्ता याच्यामध्ये मॉड्यूलमध्ये काय झालं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? यस, ते मार्क्स आले पाहिजेत. मला सांगा, बुद्धिमत्ता याच्यामध्ये म्हणतो आजच्या सेशनवरनं ते तर होईल, म्हणजे मॉड्यूल संपेल त्यानंतरची गोष्ट आहे. आजची अपेक्षा काय तुमची, आजच्या सेशन मार्क्स कशी घेऊन जातील? हां, तर आणखी हां सर, तुमचं काय मत आहे? म्हणजे आज तुम्हाला काय अपेक्षा, म्हणजे इंट्रोडक्शन प्रत्येक शिक्षक येतो, इंट्रोडक्शन देतो, मग तुम्हाला अपेक्षा काय की बाबा हां असं वाटतं की बाबा आलो तर काहीतरी फायदा झालाय. हां, काय वाटतं दादा तुला? एक स्ट्रक्चर कळलं पाहिजे. ओके दादा, तुला बघितलं मी कुठंतरी, आपण माझ्या बॅचला होता का तू? नाही का, असं बघितलं वाटतं. अच्छा, काय अपेक्षा तुला? अच्छा, मॅडम कन्सेप्ट नाही आजच्या लेक्चरची कन्सेप्ट थोडी क्लिअर होतील. आज तर ते इंट्रोडक्शन आहे, मी आजचं लेक्चर म्हणतोय, ते मॉड्यूल नाही म्हणतोय मी रिझनिंगचं की काय, ते तर सगळे करू आपण. आजच्या लेक्चरची कन्सेप्ट कशी क्लिअर, सिलेबस कळला पाहिजे, प्लॅनिंग वगैरे तुम्हाला कळलं पाहिजे, प्लॅनिंग कळलं पाहिजे. येस, ओके ओके. तुम्ही वाशीचे आहेत ना वाटतं? अच्छा, ओके. तुम्ही लोक नांदेड, नांदेडचे कलेक्टर आहेत अभिजित राऊत सर, त्यांनी मी सोबत अभ्यास केलेला आहे UPSCचा. भेटलेत कधी सरांना? अधिकारी बनून भेटाल मग नंतर. ओके, मी मूळचा शेगाव, संत गजानन महाराज ऐकलंय की आलेले आहात की नाही? ओके, श्री क्षेत्र शेगाव, जिल्हा बुलढाणा इथला आहे प्रॉपर. ओके, हां, तर आता आपण सुरुवात करूयात. चला आता मॉडेलने आपण याला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले तुम्हाला रिझनिंगमध्ये एक महत्त्वाची गोष्ट कळली पाहिजे, ती म्हणजे अल्फाबेट्स आणि नंबर. तुम्ही खूपदा बघता की तुम्हाला खूपदा असे नंबर सिरीज काहीतरी येऊन जाती, हे असं काहीतरी अल्फाबेटची सिरीज येते की याच्यानंतर काय येणार, हे असे काहीतरी ब्लँक सिरीज असतात की याच्यामध्ये काय फीड बसणार आणि त्यातनं एक पॅटर्न काहीतरी जनरेट होणार. बरोबर आहे? तर याला म्हणतात सिरीज. तर सगळ्यात पहिले आपले जे 4 टॉपिक आहेत, पहिले 4 टॉपिक हे डिपेंडेंट राहतील संख्या पद्धतीवर. कशाबद्दल? संख्या पद्धती, नंबर सिस्टम. पहिले 4 ते 5 टॉपिक नंबर सिस्टम. ओके, आणि नेक्स्ट तर पहिला कुठला आहे? नंबर सिस्टम, आणि नेक्स्ट आहे अल्फाबेट सिरीज. किंवा फक्त अल्फाबेट्स म्हणूया आपण. सो अल्फाबेट्स म्हणजे काय? मुळाक्षरी, इंग्रजीतली, मेनली कशातली? इंग्रजीतली. सो मुळाक्षरी किती आहेत इंग्रजीमध्ये? 26 फ्रॉम A टू Z. 26 मुळाक्षरे. या 26 मुळाक्षरांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. 26 मुळाक्षरांवरती आधारित कुठलेही पॅटर्न्स असतील तुम्हाला, आणि नंबर्स. ओके, तर मला सांगा, ज्याला आपण अंक म्हणतो म्हणजे डिजिट्स म्हणतो, डिजिट्स किती आहेत जगात? डिजिट्स किती आहेत? 10 की इन्फानाइट? इन्फानाइट डिजिट्स करू शकतो आपण. 9. ओके, किती आहेत? तिसऱ्या वर्गाचं पुस्तक होतं, तिसऱ्या वर्गात दिलेल्या पुस्तकामध्ये गणिताच्या, बरोबर आहे, की अंक म्हणजे काय असतं आणि संख्या म्हणजे काय असतं. अंक आणि संख्येला तुम्ही सेमच समजता, बरोबर आहे ना. असं म्हणजे म्हणतोय की बेसिक फाउंडेशन माणसाचं क्लिअर झालं आहे तुमच्यापेक्षा. बेसिक फाउंडेशन कुठनं डेव्हलप होतं? इथनंच डेव्हलप होतं, 3री 4थी वर्गाच्या याच्यामध्ये. ओके, तिसऱ्या वर्गाचा कन्सेप्ट आपला क्लिअर नाही आहे. सो कारण काय? तर फाउंडेशन. सो 2 गोष्टी आहेत. एक आहे अंक. अंक म्हणजे काय मित्रांनो? डिजिट्स.
अंक म्हणजे काय? डिजिट्स. आणि संख्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? नंबर. तर मला सांगा मित्रांनो, काय नंबर आणि डिजिट दोन्ही सेमच आहेत का? सेम आहेत का? नाही, भिन्न आहे ना. हा, डिजिट्स किती आहेत? तर डिजिट्स जगात 9 नाही आहेत, 10 आहेत. कारण शून्य पण डिजिट आहे ना. 0 to 9. तर डिजिट्स किती आहेत? 10 आहेत. बरोबर आहे. हा, डिजिट किती आहेत? 10 आहेत. आणि संख्या किती आहेत? इनफायनाईट आहेत. या अंकांचा उपयोग करून आपण इनफायनाईट संख्या बनवू शकतो. इथे इकडे इन्फिनिटी, इकडे -1 -2 आणि इकडे इन्फिनिटी. बरोबर आहे. हा, तो संख्या. तर अशा बेसिक गोष्टी आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. हा, तर आता आपल्याला हे नेक्स्ट, हे आपलं हे झालेलं असेल तर नेक्स्ट त्याच्यानंतर नंबर कुठला येईल, ओके, आपल्याला काढायचं असतं. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, काय आहे? नंबर सिरीज. तर ती आपल्याला काय म्हणतो? नंबर सिरीज. किंवा सिरीजमध्ये नेक्स्ट नंबर कोणता येणार? तर ही काय आहे आपली? नंबर सिरीज आहे. ओके. त्यानंतर इथे अल्फाबेट्समध्ये, तर इथे नेक्स्ट अल्फाबेट काय येईल? तर याला काय म्हणतो आपण? अल्फाबेट सिरीज. तर इथे सगळा यूज तुमचा अल्फाबेटचा असतो. कधी याच्या स्मॉल लेटर्स येतात की स्मॉल लेटर्स आहे, आणि इथे मधामध्ये काहीतरी लेटर जे ते मिसिंग असतात. हे जे डॅश दिसतंय ना, हे तसे अंडरस्कोर आहेत की ते लेटर मिसिंग येते. इथे आपल्याला पुट करावं लागतात काहीतरी अल्फाबेट्स, आणि त्यातनं काहीतरी एक रेग्युलर पॅटर्न बनतो, ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं. बरोबर आहे. तर याला म्हणतात लोअर केस सिरीज, स्मॉल लेटर सिरीज किंवा काय, लोअर केस सिरीज. तर पहिला एक महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे हा, मेक दिस ॲज अ स्टार. 2 ते 3 प्रश्न तुम्हाला 15 जे 10 प्रश्न आहेत त्यापैकी 1-2 प्रश्न तुम्हाला त्यावरती येतात. ओके, येतात, दरवर्षी येणारा टॉपिक आहे. ओके, सो दॅट इज वॉट, संख्यामाला आणि अक्षरमाला. तर पॉईंट लिहा. पॉईंट नंबर 1, नंबर अँड अल्फाबेट सिरीज. इंग्लिशमध्ये पण लिहायचं आणि मराठीत पण लिहायचं, दोघांमध्ये नाव लिहायचे. ओके, अल्फाबेट आणि नंबर सिरीज, ब्रॅकेटमध्ये संख्यामाला आणि अक्षरमाला. ओके, हां, संख्यामाला आणि अक्षरमाला महत्त्वपूर्ण आहे. ओके, स्टार दिस टॉपिक. ओके, हां, दुसरं आहे अल्फा न्यूमरिक सिरीज. अल्फा न्यूमरिक सिरीज, अल्फा न्यूमरिक सिरीज फक्त एकदाच आलेली आपल्या याच्यामध्ये. हां, तलाठी असेल, IBPS TCS पॅटर्न असेल, एक तर TCS ती घेणाऱ्या परीक्षा किंवा IBPS कडनं ज्या काही परीक्षा घेण्यात येतात त्या परीक्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा टॉपिक येतो. पण MPSCच्या तशा बघितलं प्रॉपर MPSC परीक्षेमध्ये एवढा येत नाही. ओके, मी पण तरी तुमच्याकडनं याचे 20 प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेणार आहे. सो अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणजे काय? आपण फक्त बघितलं एक तर सिरीज असते नंबरची किंवा कशाची असते? अल्फाबेटची. पण जेव्हा दोन्ही गोष्टी मिक्स होतात, नंबर आणि अल्फाबेट दोघांमध्ये काय होतात? मिक्स होतात, आणि सोबत काही सिम्बॉल्स त्याच्यामध्ये ॲडअप होतात. त्याच्यामध्ये काय होतात? काहीतरी काय होतात? सिम्बॉल्स त्याच्यामध्ये ॲडअप होतात. सो त्याला आपण म्हणतो अल्फा न्यूमरिक सिरीज. सो त्याला आपण काय म्हणत असतो? अल्फा न्यूमरिक सिरीज म्हणत असतो. बरोबर आहे. हां, तर ही सिरीज काय झाली? अल्फा न्यूमरिक सिरीज झाली. ठीक आहे. सो गॉट इट, की ज्यात असं मिक्स असेल आणि मग या सिरीजला स्टडी करून तो विचारेल, असे काहीतरी तुम्हाला प्रश्न विचारेल की मालिकेत लगेच अधिक चिन्ह, लगेच नंतर एक संख्या असणार, एकूण किती संख्या आहेत, असं काहीतरी तो विचारेल तुम्हाला. ते तुम्हाला उत्तर काढायचं आहे. त्याला अल्फा न्यूमरिक सिरीज. सो जसं मी सांगितलं, मी जिथे रिलेव्हन्स सांगतो तिथे ते करायचं. हा टॉपिक फार जास्त इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये? TCS IBPS पॅटर्नमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तलाठीची परीक्षा असेल, बाकी समकक्ष गटकच्या काही परीक्षा असतील, गड्डच्या काही असतील तर त्याला आहे. पण प्रॉपर कोर MPSC मध्ये जास्त येत नाही. ठीक आहे. थर्ड टॉपिक, ॲनालॉजी म्हणजे समानता संबंध. ॲनालॉजी म्हणजे काय? ॲनालॉजी म्हणजे असे 4 सिम्बॉल, दिस 4 सिम्बॉल मीन्स ॲनालॉजी.
ओके, तर ॲनालॉजी किंवा समानता संबंध बद्दल आपण जेव्हा बोलतो, ॲनालॉजी किंवा काय समानता संबंध, तर हा सिम्बॉल म्हणजे ॲनालॉजी देतो. याचा अर्थ काय की याचा आणि याचा जो संबंध आहे तोच काय असला पाहिजे. तर म्हणजे आता समजा 3×27 तर 5 किती, बरोबर आहे. 3×27 तर 5 किती. मग याचा अर्थ काय असतो की या दोन संख्यामध्ये 3×27 जो संबंध आहे तो संबंध 5चा त्या संख्येशी असला पाहिजे. आता 3×27 संबंध काय, घन क्यूब. 3चा घन म्हणजे 27 जर का आहे तर मग 5चा घन म्हणजे किती होणार मित्रांनो, 125 म्हणून इथे प्रश्नाच्या चिन्हाच्या जागी काय येणार, 125 येणार, 125. हा असतो समानता संबंध. अगेन ॲनालॉजीचे मध्ये 3 सब पार्ट येतात. एक आहे नंबर बेस्ड ॲनालॉजी. पहिली ॲनालॉजी कुठली आहे, नंबर बेस्ड ॲनालॉजी. दुसरी ॲनालॉजी आहे अल्फाबेट बेस्ड ॲनालॉजी. म्हणजे या अल्फाबेटचा याच्याशी संबंध असेल तर याचा याच्याशी संबंध काढा, बरोबर आहे. आणि थर्ड आहे जीके बेस्ड ॲनालॉजी, जी आधी येत होती याच्या 10-12 वर्षात, आता जवळपास बंद झाली, एमपीएससी मध्ये येणं कमी झालेली आहे. ओके, तर भारताचा जो संबंध संसदेशी आहे तो नेपाळचा कशाशी संबंध असेल. आता भारताचा संसद संबंध काय, लोकशाही. अरे भारताची पार्लमेंट म्हणजे संसद, भारतीय पार्लमेंट संसद. मग तसं नेपाळच्या पार्लमेंटला काय म्हणतात, काय नेपाळच्या पार्लमेंटचं नाव नाही माहिती. नेपाळच्या पार्लमेंटला म्हणतात पंचायत. काय म्हणतात, पंचायत. ओके, तिथल्या संसदेचं नाव आहे पंचायत, जी आपल्या गावातली असते आपण त्याला हे पंचायत. ठीक आहे. हां, तर असे जीके बेस्ड ॲनालॉजी प्रश्न. अगेन दृष्टीने आपण जर का बघितलं कंबाईन परीक्षेच्या, तर हा टॉपिक 3-1 वर्षात एखाद्या वेळेस येतो, म्हणजे असं काही विशेष महत्त्वाचा नाही. ठीक आहे. सेम वे विसंगत पद किंवा क्लासिफिकेशन. आता सिरीज आणि ॲनालॉजी ह्या गोष्टी, हे टॉपिक काय करतात की समान लॉजिकच्या ज्या गोष्टी आहेत, समान बाबी आहेत, त्या एक संघ किंवा एकासोबत आणण्याचं काम हे कशाचं असतं, सिरीज ॲनालॉजीचं असतं. विसंगत म्हणजे वेगळं काढणं. विसंगत म्हणजे काय, वेगळं काढणं. तुम्हाला काहीतरी नंबर दिलेले असतील, काहीतरी अशा जोड्या दिलेल्या असतील, यातनं 3 गोष्टी काहीतरी एकाला फॉलो करतात आणि पर्यायातल्या, आणि एक त्यापेक्षा काय असेल, वेगळी असेल. समजा तुम्हाला असा नंबर हे दिलं, एक सिरीज दिलं 2, 3, 5, 7, 9, 11, 13, 17, 19. याच्यातनं वेगळा नंबर कोणता, यातनं वेगळा नंबर कुठला, 2 की 9, कोणता असेल, 9 असेल. का 9, कारण हा काय नाही आहे, हा प्राइम नंबर नाही. प्राइम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला ती संख्या आणि 1 यानेच भाग जातो ती काय आहे, मूळ संख्या. तुला 2 याच्यात बसत नाही, 2 बसतो गटामध्ये, 2 पण एक मात्र अशी इव्हन प्राइम नंबर आहे की जो, बरोबर आहे ना. तर 9 पण 9ला 3 पण भाग जातो, 1 जातो, 9 पण जातो, बरोबर आहे. तर ही याच्यात बसत नाही. तर गटातनं ही या ग्रुपमध्ये होऊन याच्यातली विसंगत संख्या कुठली, 9. तर दिलेल्या याच्यातनं वेगळी गोष्ट काढणे ती म्हणजेच काय, विसंगती किंवा विसंगत पद, बरोबर आहे. हां, तर हे विसंगती म्हणजे क्लासिफिकेशन ग्रुप दिलेला असेल आणि यातनं काय काढायचं, वेगळं काय ठरेल याच्यामध्ये ते आपल्याला काय करायचं असतं, काढायचं असतं याच्यामध्ये. हां, आता आपण जर याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये कुठलं वेगळं आहे सांगा बरं, कोणतं वेगळं आहे. येस, इथे बघा 125 आणि 27 हे दोन्ही पण कसे आहेत, घनसंख्या आहेत. 3चा घन, 5चा घन, 4चा घन, 6चा घन, 6चा घन. 2 कशाचा घन आहे, 2 कशाचा घन नाही, 2 घनसंख्या आहे का नाही. 343 कशाचा घन आहे, 7चा. 1 कशाचा घन आहे, 1चा. 1चा घन 1च ना. तर सी उत्तर आहे, कारण सी वेगळं आहे, कारण 2 या गटात बसत नाही, म्हणजे काय, ते विसंगत आहे. समजलं प्रत्येकाला. ओके. हां, तर ॲनालॉजी. तर आता आपण 4 टॉपिक बघितले. या 4 मध्ये फक्त एकच टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कुठला, पहिलावाला, सिरीज संख्यामाला. पण तोही काही लॉजिकने बेस नाही आहे. सिरीजमध्ये पण काय असं काही लॉजिक नाही आहे, त्या पेपर सेटरच्या डोक्यावरती आहे, त्याला त्याचं जसं म्हणाल तो तसं काही बी आणि काय करू शकतो,
सेट करू शकतो. तर पहिल्या 4 टॉपिकमध्ये कुठलाही असा कन्सेप्च्युअल टॉपिक नाही आहे, पण आता चालू होणार आपला कन्सेप्च्युअलचा पहिला टॉपिक 5वा, आणि जो की प्रचंड महत्त्वाचा. कुठली परीक्षा घ्या, फार महत्त्वाचा. आता आपले सगळे इम्पॉर्टंट टॉपिक चालू होतील. सो लिहा कोडिंग अँड डिकोडिंग. ओके, कोडिंग अँड डिकोडिंग. ओके, पहिला महत्त्वपूर्ण टॉपिक. आणि आपण जेव्हा रिझनिंग चालू करूयात तर त्याच्यामध्ये आपण सुरुवात कशाने करूयात? कोडिंग डिकोडिंगनी करूयात. म्हणजे काय, सांकेतिक भाषा या टॉपिकनी करूयात. सांकेतिक भाषा, कोडिंग अँड दी डिकोडिंग. ओके, युजली सांकेतिक भाषा याची जी काही सुरुवात आहे ती कशाने होती? कुठल्याही शब्दामध्ये यातला कुठलाही प्रश्न असेल तर तो सुरुवात करतो एका सांकेतिक भाषेमध्ये. एका सांकेतिक भाषेत असा शब्द आला की तुम्ही समजून जायचं की हा टॉपिक कशावरती आहे प्रश्न. सो व्हॉट इज कोडिंग अँड डिकोडिंग? समजा तुम्ही IPS झालात आणि तुम्हाला रॉ मध्ये पाठवलं आणि तुम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवलं, बरोबर आहे. मग तुम्हाला तिथली इन्फॉर्मेशन, इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन आहे ती पाठवायची आहे. तुम्ही काय हिंदीत सांगणार का त्याला फोन करू, की मराठीत सांगणार? कोडमध्ये सांगणार की नाही, बरोबर आहे. हां, तर तुम्हाला तुम्ही ते स्पाय म्हणून जर का तिथे वावरत असाल, ओके, तुम्हाला याच्यात मग आता म्हणजेच काय कोडिंग. पण असं मनात तुम्ही काही कोड केलं पाठवलं, आपण समोरच्याला पण कळलं पाहिजे ना कुठल्या लॉजिकने तू कोड केलंय, बरोबर आहे की नाही. तुम्ही काय तुमच्या मनाने काही आलं ते कोड करताय. तर कोडिंग म्हणजे काय, ट्रान्सफरिंग ऑफ आयडिया फ्रॉम वन लँग्वेज टू द अनदर लँग्वेज, बट दॅट इज विथ अ पर्टिक्युलर रूल. महत्वाचा मुद्दा काय, विथ एका विशिष्ट नियमानुसार एका भाषेतली माहिती दुसऱ्या भाषेत ट्रान्सफर करणे, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कोडिंग म्हणतो. आणि ती पुन्हा त्याच नियमाने पुन्हा त्या दुसऱ्या भाषेत पुन्हा ट्रान्सफर करणे, त्याला म्हणतात डिकोड करणे, कोडिंग डिकोडिंग. तर मग यात पहिला प्रश्न एकदम साधे, जे 5व्या वर्गात स्कॉलरशिपला यायचे तसे, की एका सांकेतिक भाषेत लालला निळा म्हणतात, निळाला काळा म्हणतात, काळाला हे तर आकाशाचा रंग कोणता, असे एक प्रश्न, बरोबर आहे. आता सहसा असे येणार नाहीत एक्झाममध्ये, पण आपण ते पण घेऊ. दुसरं असतं हा पॅटर्न फार महत्त्वपूर्ण आहे तो कोडिंग डिकोडिंगमध्ये, की असं आपल्याला एक प्रतीक आणि इथे त्याचा काही कोड दिलेला असतात. तुम्ही खूपदा बघितले, ज्यांनी POQ बघितले त्याला बघा हा पॅटर्न दिसला असेल. आणि मग काहीतरी तुम्हाला अटी दिलेल्या असतात, या अटीवरनं हे जे काही सिम्बॉल दिलेले असतात याचं तुम्हाला काय करावं लागतं, कोड काढावा लागतो. त्याच्यामध्ये याचा काय करावा लागतो, कोड काढावा लागतो. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ कोडिंग अँड दी डिकोडिंग. ओके, हां. नेक्स्ट बघ, असे अल्फाबेट टू अल्फाबेट कोड होतात, अल्फाबेट टू नंबर कोड होतात. हा टॉपिक तर मार्क करून ठेवला, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, मार्क करून द्या, खूप इम्पॉर्टंट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक 6वा, कंपॅरिझन. अगेन इम्पॉर्टंट. आता सगळे इम्पॉर्टंट टॉपिक चालू होणार आहेत. लहान टॉपिक आहे, ओके, पण महत्वाचा आहे. दरवर्षी येतो असं नाही, पण 2-1 वर्षात ना एकदा येतो. किंवा सहसा माझं असं ऑब्झर्वेशन, एकदा याच्यावरती प्रश्न येतो, एकदा याच्यावरती येतो. मग कंपॅरिझन आणि रँकिंग दोघांमध्ये फरक काय? कंपॅरिझन म्हणजे काय, की एक गट आहे, एका गटात 5-6 लोक आहेत, मग याची हाईट यापेक्षा जास्त, त्याची त्यापेक्षा कमी, त्याची त्यापेक्षा जास्त, असं काही ते दिलेलं असतं. मग तुम्हाला त्यांची एक पूर्ण स्ट्रक्चर अरेंज करावं लागतं आणि त्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला काय केलेले असतात, प्रश्न विचारण्यात आलेले असतात. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, त्याला आपण काय म्हणतो, कोड करणे आणि डिकोड करणे. कोड करणे आणि काय, डिकोड करणे, सॉरी, त्याला काय म्हणतो आपण, कंपेअर करणे, अरेंज करणे. मग तो प्रश्न विचारेल की सगळ्यात मधली हाईट कोणाची आहे, सर्वात जास्त हाईट कोणाची आहे, असं हाईटचं कंपॅरिझन दिलेलं असेल. तर अशी माहिती की प्रत्येकाचे प्राप्तांक म्हणजे मिळालेले मार्क आहेत, मग सगळे 5-7 लोक दिलेले आहेत आणि त्यांनी विचारलं सर्वात कमी प्राप्तांक कोणाचे आहेत. मग यात तुम्हाला निवडायचं आहे की सर्वात कमी मार्क मिळवणारा व्यक्ती कोण आहे तो, बरोबर आहे. हां, तर हे जे आहेत, सो दॅट इज नोन ॲज व्हॉट, याला आपण काय म्हणतो, कंपॅरिझन्स. आणि दुसरं रँकिंग, त्या संबंधातच आहे, परंतु थोडं वेगळं कसं आहे की रँकिंगमध्ये काय की तुम्हाला नंबर दिलेला असतो. तर एखादा व्यक्ती आहे तर त्याचा समोरून क्रमांक दिलेला असेल आणि त्याचा पाठीमागून क्रमांक दिलेला असेल, तर मग त्या ओळीमध्ये एकूण व्यक्ती किती. तर कंपॅरिझन जो खेळ आहे आणि रँकिंग जो कंपॅरिझनमध्ये फक्त कंपेअर केलेलं असतं आणि आपल्याला तो कोणत्या नंबरवर हे काढायचं असतं. इथे ऑलरेडी काही तुम्हाला रँक दिलेलं असेल, त्यातनं तो त्यात ओळीमध्ये किती लोक आहेत,
किंवा सबरून क्रमांक दिला आणि एकूण व्यक्ती दिले तर पाठीमागून त्याचा क्रमांक काय येणार, या टाईपची तुम्हाला उदाहरणं त्याच्यामध्ये विचारण्यात आलेली असतात. तर ही म्हणजे काय, रँकिंग. आपण याला म्हणूयात इम्पॉर्टन्समध्ये मध्यम आहे, म्हणजे मध्यम काठीने मध्यम इम्पॉर्टन्सचा हा पार्ट आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे मध्यम म्हणूयात आपण, बरोबर आहे ना. म्हणजे एक वर्षी याच्यावरती प्रश्न, एक वर्षी याच्यावरती प्रश्न, असं चालू राहतं सहसा आयोगाचं. ओके, असं रूलच नाही आहे पण सहसाचं ऑब्झर्वेशन आहे. ओके, तर लिहिले तुम्ही. हां, नाऊ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, डायरेक्शन अँड डिस्टन्स प्रत्येकाला माहिती आहे, दिशा आणि अंतर. ओके, नेक्स्ट टॉपिक डायरेक्शन्स अँड डिस्टन्स, दिशा आणि अंतर. जगात दिशा किती आहेत बाळांनो, दुनिया में दिशाएं कितनी है, 4. हाँ, मराठीत आपण म्हणतो 10 दिशा, 10 दिशा आहेत, परंतु दिशा जगात किती आहेत, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम, 10 दिशा, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. ओके, हां, 4 दिशा आणि 4 उपदिशा. आग्नेय दिशा कुठे येते रे, आग्नेय म्हणजे कुठे दिशा, दक्षिणच्या मध्ये, तर ही दिशा झाली आग्नेय, ही नैऋत्य, ही वायव्य आणि ही काय ईशान्य, बरोबर आहे. एक तर तुम्हाला हे असेल टर्म असेल की उत्तरेकडे गेला 5 किलोमीटर, दक्षिणेकडे इकडे 3 किलोमीटर गेला, इकडे 2 किलोमीटर, असं तुम्हाला दिलं असेल. किंवा एक टर्म नेहमी येते की तो उजवीकडे वळाला, बरोबर आहे, डावीकडे वळाला. हे शब्द वारंवार तुम्हाला येतात, उजवे किंवा डावं वळलं, हे काय असतं. एखाद्या व्यक्तीचं तोंड समजा उत्तरेकडे आहे, उत्तरेकडे तोंड आहे त्याचं असं आहे, उजवीकडे वळाला म्हणजे कुठे वळाला, तो उजवीकडे म्हणजे कुठे, उजवीकडे आहे, उजवे कुठे होईल म्हणजे तो इथे जाईल. आता पूर्वेकडे आहे, उजवीकडे वळाला म्हणजे कुठे वळाला रे, दक्षिणेकडे, पूर्व इथे कुठे येईल. आता दक्षिणेकडे तोंड आहे, उजवीकडे वळाला म्हणजे कुठे वळाला रे. तर नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला, जेव्हा जेव्हा वळ असेल उजवीकडे वळलं, उजवी वळण, तर त्याचं मुवमेंट नेहमी कसं असतं, क्लॉकवाईज असतं, घड्याच्या काट्याच्या दिशेने असतं, बरोबर. आणि जेव्हा आपण म्हणतो उत्तरेकडे आहे तर तो काय डावीकडे वळाला, डावीकडे वळाला तर मग कशा प्रकारे, हा इकडे, इकडे आहे, डावीकडे, इकडे, इकडे, इकडे. सो दॅट इज व्हॉट अँटी क्लॉकवाईज. तर तो किती आहे, हा झाला अँटी क्लॉक. नेहमी डावे वळण हे कसे असतं, अँटी क्लॉकवाईज असतं. कळलं प्रत्येकाला. हां, तो जो आणि काय डावं वळण. तर हे डायरेक्शन आहे, डिस्टन्सेस. ओके, हां, दिशा आणि अंतर. तर अगेन हे काही सांगायची गरज नाही तुम्हाला की हा तुम्ही खूप लहानपणाचा टॉपिक बघितला तर महत्त्वपूर्ण टॉपिक आहे सा, नो डाऊट. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण टॉपिक पैकी एक, द बाप टॉपिक ज्याला आपण म्हणूयात ब्लड रिलेशन्स, नातेसंबंध, बरोबर आहे. हां, ब्लड रिलेशन्स ज्याला आपण काय म्हणतो नातेसंबंध, खून का रिश्ता. नातेसंबंध हा टॉपिक कोणत्या गोष्टी, नातेसंबंधाची उदाहरण सोडवताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत रे, विच आर द इम्पॉर्टंट आस्पेक्ट, इम्पॉर्टंट टॉपिक्स ब्लड रिलेशन्स म्हणतो आपण, या नातेसंबंध म्हणतो, तेव्हा महत्त्वाच्या बाबी कोणत्या कोणत्या आहेत, कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत. बेसिक नाते, आत्या मावशी, अगेन नाही, जसं आपण बघितलं आता डायरेक्शन अँड डिस्टन्सेस मध्ये की महत्त्वाची गोष्ट आहे, एक तर आहे दिशा, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय आहे, उजवे किंवा डावे वळण. तसं याच्या बेसिक कन्सेप्ट काय, कुठलाही व्यक्ती कुठलं ब्लड रिलेशनची आपण जेव्हा उदाहरणं सोडत असतो दॅट टाइम आपल्याला कोणत्या बाबी ज्या आहेत की त्या महत्त्वपूर्ण ठरतात किंवा जास्त महत्त्वाच्या येतात. येस, सिम्बॉल, ट्री डायग्राम. येस, पहिला महत्वाचा मुद्दा जेंडर. अरे तो व्यक्ती जो आहे तो पुरुष आहे की स्त्री आहे कळणं गरजेचं आहे की नाही. हां, सो फर्स्ट इज व्हॉट जेंडर, त्याचं जेंडर काय लिंक काय, सो आयदर मेल ऑर फिमेल. दुसरी महत्वाची बाब त्याच्यामध्ये काय, दुसरी महत्वाची बाब ज्याच्यावरती डिपेंडेंट आहे जनरेशन, कोणत्या पिढीतला आहे. ट्री डायग्राम बनवताना ह्या दोन गोष्टी आपल्याला, आपण सोसायटी ट्री डायग्राम उदाहरण सोडवतो, या दोन गोष्टी तुम्हाला वारंवार महत्त्वाच्या ठरतात त्याच्यामध्ये. कारण आपल्या समान पिढी जेव्हा तुम्ही ट्री डायग्राम मध्ये परिवाराची,
तर समान जनरेशनची लोक जी ती कशी जोडलेली असतात आडव्या रेषेमध्ये, आणि भिन्न जनरेशनची लोक ती कशी उभ्या रेषेमध्ये. जर छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांच्या शहाजी राजे जे आहेत त्यांच्या पुढे असेल वरती जिजाबाई आणि शहाजी राजे. शिवाजी महाराजांच्या नंतरच्या जनरेशनमध्ये कोण येणार? छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजे वगैरे, राजाराम राजे वगैरे जे आहेत तर ते त्यांच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये. तसं आपल्याला हे येतं. तर समान जनरेशनचे लोक एका याच्यामध्ये. शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या जनरेशनमध्ये कोण येणार? त्यांचे भाऊ बहीण. आता महाराजांना जे रिअल ब्रदर नव्हता पण सावत्र भाऊ होता ना, बरोबर आहे ना, व्यंकोची राजे, बरोबर आहे की नाही, तर ते त्यांच्या याच्यामध्ये येतील. अगेन वाईफ, महाराजांच्या ज्या वाईफ्स आहेत, बरोबर आहे, पत्नी ज्या आहेत ज्या, बरोबर आहे, त्यात आपण हॉरिझॉन्टली जोडत असतो. समजलं मला? तर असं आपल्याला हे म्हणून जेंडर आणि जनरेशन या दोन गोष्टी काय आहेत महत्त्वपूर्ण ठरतात त्याच्यामध्ये. ओके, कळलं प्रत्येकाला? तर इथे आपल्याला ब्लड रिलेशनमध्ये 4 मेन महत्त्वाचे पॅटर्न्स येतात एक्झाममध्ये. किती महत्त्वाचे पॅटर्न्स आहेत? 4. एक आहे बेसिक फाउंडेशन, की याचं याची लग्न झालं, हा याचा मुलगा आहे, तो त्याचा तो येतो, तो त्याचा काय, हे डायरेक्ट फाउंडेशन बेसिक उदाहरण. त्यानंतर नेक्स्ट असतं कोडिंग बेस्ड. कोडिंग बेस्ड म्हणजे काय? अशा प्रकारे काहीतरी तुम्हाला हे दिलेलं असतं की ए अधिक बी म्हणजे ए हे बीचे वडील आहेत, ए गुणिले बी म्हणजे ए हे बीचे पती आहेत, ए मायनस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे, असं काहीतरी माहिती दिली असते. त्यातनं काहीतरी आपल्याला अशी ही आहेत आणि याच्यावरनं आपल्याला काहीतरी माहिती काढावी लागते. याला कोडिंग बेस्ड ब्लड रिलेशन. कोणते? कोडिंग बेस्ड. थर्ड असतं पझल बेस्ड. थर्ड कुठलं आहे? पझल बेस्ड. पझलमध्ये काय असतं की यांच्या मोठी इन्फॉर्मेशन दिलेली असते. तर इथे आतापर्यंत नातेसंबंध झाले, पण नातेसंबंधासोबत त्यांचे प्रोफेशन सुद्धा जोडतात. की डॉक्टरचा आजोबा जो आहे तो को आहे? वकील आहे. वकिलाची पत्नी जी आहे ती जज आहे. जजचा जो मुलगा आहे तो आर्किटेक्ट आहे. असं काहीतरी पूर्ण फॅमिली जोडलेली असते, तुम्हाला त्यांना ते जोडायचं. ते काय म्हणतात? पझल बेस्ड. आणि फोर्थ पॅटर्न आहे त्याच्यामधला तो आहे कन्व्हर्सेशन बेस्ड. कन्व्हर्सेशन म्हणजे काय? संभाषण. सो कन्व्हर्सेशन म्हणजेच काय? संभाषणावरती आधारित कोडिंग. मग संभाषणावरती आधारित कोडिंग म्हणजे काय असतं? संभाषणावरती आधारित कोडिंग ज्याला आपण म्हणतो, तो संभाषणावरती कन्व्हर्सेशन बेस्ड कोडिंग. संभाषणावरती आधारित कोडिंग जी आहे तर ती कोणती कशी कोडिंग असते? संभाषणावरती आधारित कोडिंग त्याला आपण कसं म्हणूयात? संभाषण म्हणजे काय की एका व्यक्तीकडे बोट करून तो म्हणाला की तुझ्या याचा हा, माझा हा, हा लागतो. अशी उदाहरण बघितले तुम्ही? एका चित्राकडे बोट करून तो म्हणाला की याची ही, माझ्या याची ही लागते. तेव्हा ते कन्व्हर्सेशन असतं बोलतानाचं, त्याला संभाषण बेस्ड कोडिंग. ते 4 पॅटर्न्स आहेत. यामध्ये एमपीएससीचा सगळ्यात आवडता पॅटर्न हा आहे कोडिंग बेस्ड. सगळ्यात आवडता पॅटर्न कुठला आहे? कोडिंग बेस्ड. आणि आयबीपीएसचा सगळ्यात आवडता पॅटर्न आहे तो आहे संभाषण बेस्ड. IBS TCS मध्ये संभाषण बेस्ड, पण एमपीएससी सगळ्यात जास्त कुठला? कोडिंग बेस्ड आणि बेसिक फाउंडेशन हे एमपीएससी मध्ये जास्त येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. पझल बेस्ड कधी कधी येतो, पण पझल बेस्डच्या जास्त नांदी कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी लागू नये. त्याचं कारण तेवढा वेळच नसतो आपल्याकडे. येईल एखादे पझल, पण तेवढे लोक तेवढे त्यांचे प्रोफेशन कुठे जोडत बसणार आहे आपण? आपल्याला हे पण कळलं पाहिजे की काय सोडवायचं आणि काय नाही सोडवायचं. बरोबर आहे ना? हां. नेक्स्ट गाळलेली संख्या किंवा अक्षर शोधणे. आता हा असं 2-3 वर्षातनं एखाद्या वेळेस येतो. हे तुमचे कोडे लहानपणापासून तुम्ही सोडवता की असं काहीतरी पॅटर्न दिलेलं आहे, मग इथे मधात काय येईल? तर हे सोडवायसाठी तुम्हाला लॉजिक माहिती पाहिजेत. बरोबर आहे? हे तुमची प्रॅक्टिस येते, काही शिकवण्यासारखं नाही येत का? तुमची प्रॅक्टिसवर डिपेंडेंट आहे की इथे काय येणार. सगळ्यात पाहिजे तुम्हाला पहाडेपाठ पाहिजेत. पण तुमच्या हे उदाहरण सोडायचे असतील तर तुम्हाला काय कॅल्क्युलेशनच्या पद्धती जे आहेत, बरोबर आहे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे जमायला पाहिजे. त्यानंतर तुमचे पहाडेपाठ पाहिजेत. कारण की त्यानंतर तुम्हाला वर्ग माहीत पाहिजेत. कधीपर्यंतचे? 1 ते 30 पर्यंतचे संख्यांचे वर्ग, 1 ते 30 पर्यंतचे पाढे, बरोबर आहे, आणि 1 ते 10 पर्यंत संख्यांचे काय घन. सहसा 50% केसमध्ये याच्या संबंधात असतो काहीतरी लॉजिक असतं, पण कधी कधी नसेलही. मग कुठे बेरीज येते, कुठे वजाबाकी येते, कुठे काही पण येऊ शकतो त्याच्यामध्ये. ते पेपर सेटवर डिपेंडेंट आहे. ते उदाहरण म्हणजे काय? गाळलेली संख्या. एखादी संख्या गाळलेली असते आणि तिथे तुम्हाला शोधायची असते. ठीक आहे. हा 10वा टॉपिक झाला. अगेन एमपीएससीचा बाकी कुठे एक्झाममध्ये जास्त येत नाही रे, पण हा एमपीएससी वाल्यांचं काय माहिती काय इतकं हे आहे. आता 2 वर्ष झाले थोडं कमी झालंय ना. तर आधी तर 2-2 1-1-2 प्रश्न असतात. ते म्हणजे काय? बायनरी लॉजिक म्हणजे खरे आणि खोटे. त्यात असे काही तुम्हाला उदाहरणं दिलेली असतात की एबीसी 3 व्यक्ती आहेत, त्यामध्ये एकाने कोणीतरी हे भिंत पाडण्याचा गुन्हा केलेला आहे. मग त्यांना प्रश्न विचारलं, मग त्यांनी म्हटलं की याने हे पाडलेलं मी पाहिलं, बीने म्हटलेलं हे पाडलं, आणि मग त्या म्हणतो की कोणी खरे बोलत नसेल तर निर्देशांना पर्याय निवडा. फार लॉजिकल आणि फार बेस्ट टॉपिक आहे हा. थोडा कन्फ्युजिंग सुद्धा आहे. ओके, तर याला म्हणतात बायनरी लॉजिक किंवा खरे आणि खोटे. खूपच फेवरेट एमपीएससीचा, ब्लड रिलेशन सारखाच अतिशय फेवरेट. ओके. हां,
तर यात सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे की व्यक्ती किती आहेत हे तुम्हाला कळणं महत्त्वाचं आहे. अगेन यातनं किती लोक खरे बोलतात आणि किती लोक खोटे बोलतात. यांनी काढलं की तिघेही कधी खरे बोलत म्हणजे तिघांची विधानं काय आहेत, चुकीची आहेत. कारण कोणी खरा बोलतो का, नाही. आणि त्यातनं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं असतं. ठीक आहे. हां, तर इथे हे खरे आणि खोटे, तर ते कसं आता सोडायचं कसं हे सगळं मी सांगणारच आहे तुम्हाला पुढे. म्हणजे ते आजचा फक्त आपलं इंट्रोडक्शन आहे ना, ते तर आपण जेव्हा घेऊयात टॉपिक तेव्हा आपण नाही करूयात त्यामुळे. ठीक आहे. सो फार महत्त्वपूर्ण त्याला हे करून घ्या मार्क. ठीक आहे. हां, नेक्स्ट सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट. ओके. परंतु मी म्हणेल की असे लहान लहान छान उदाहरण आले तरच सोडवा. अगेन मुद्दा काय मित्रांनो, बैठक व्यवस्थेने पझल येतात, महत्त्वपूर्ण उदाहरण आहेत, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जसं आता टेटची परीक्षा आहे, टेटच्या परीक्षेमध्ये IUPSच्या पॅटर्नची परीक्षा आहेत, TCच्या पॅटर्नची परीक्षा आहेत, त्यात पझल सिटिंग अरेंजमेंट मी खूप अभ्यासाला सांगतो मुलांना की खूप अभ्यासा तुम्ही. का, कारण त्याच्यामध्ये एक प्रश्न येतो, त्यात 4 ते 5 प्रश्न येतात त्याच्यामध्ये, बरोबर आहे. पण MPSCचा आपला नियम काय की MPSCचा एक मोठी पझल तयार होते काय, एकच प्रश्न. आणि हां, मी असं म्हणत नाही की डायरेक्ट तुम्ही याला सिटिंग अरेंजमेंट आलं त्याला काय करा, स्किप करा. पण असे लहान छान प्रश्न जर सिटिंग अरेंजमेंट येत असतील तरच सोडायचे. तर 8 माणसं, ते 8 माणसांचा काही प्रोफेशन, इंजिनच्या बाजूला तो बसतो असं पण प्रश्न विचारतो ना पझलमध्ये, त्याच्यामध्ये तितका आपल्याकडे वेळ नाही हे लक्षात घ्या, बरोबर आहे ना. मला सांगा 1 मिनिट आपण एवढं मोठं ती माहिती दिलेली असते, माहिती वाचण्याचा जातो ना 1 मिनिट जातो आपला, आणि ते सोडवणार कधी, फ्रेम कधी करणार आपण, बरोबर आहे. म्हणून थोडं रिअलिस्टिक राहा. म्हणून असे लहान छान जर का गोष्टी आलेल्या असतील तरच सोडायच्यात. बैठक व्यवस्थेमध्ये सगळ्यात पहिले महत्त्वाची बाब जी आहे बेसिक कन्सेप्टमध्ये ती आहे तुमचं फेसिंग. म्हणजे तुमचं तोंड कोणीकडे आहे, तुम्ही कुठेकडे बघतात पण तुमचं तोंड कुठेकडे आहे, तर ते म्हणजे काय तुमचं फेसिंग, बरोबर आहे. हां, आणि तुमच्या फेसिंग म्हणून ठरतं तुमचं RHS काय, तुमचं LHS काय. तर व्हॉट इज युअर RHS अँड व्हॉट इज युअर LHS. सो तुमची डावी बाजू कुठली, तर तुमची उजवी बाजू कुठली आहे आणि तुमची काय डावी बाजू कुठली आहे हे याच्यावरनं कळत असतं. तर या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही हे करू शकता. नेमकं सिटिंग अरेंजमेंट 2 टाईपच्या असतात. एक असते हॉरिझॉन्टल सिटिंग अरेंजमेंट, अशी लिनियर, त्यानंतर लिनियर एका रेषेमध्ये, काही उत्तरेकडे तोंड करतील काही दक्षिणेकडे तोंड करतील, यानंतर लिनियर एका रेषेमध्ये. आणि दुसरी सिटिंग अरेंजमेंट ती कशी आहे, सर्क्युलर, बरोबर आहे. सर्क्युलर असेल, ट्रायंग्युलर असेल, बरोबर आहे ना, ही सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आहे, बरोबर आहे. हां, तर हे अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट. ओके. तर बैठक व्यवस्थेचे प्रश्न, तर एक्झाममध्ये मी तुम्हाला सांगितलं की असे लहान आले तर सोडा, मोठे आले तर अवघड सोडवायचे बसायचे नाहीत आपल्याला. ठीक आहे. हां, वेन आकृत्या, अगेन 2 एक वर्षात एखाद्या वेळेस येतो प्रश्न, एकदम पण महत्त्वाचा नाही पण येतो पण. असं आता यंदा नवीन पॅटर्नमध्ये दरवर्षी विचारायला लागलेत ते आता, म्हणजे 2023 पासून, आधी येत नव्हतं 22 पर्यंत, पण जेव्हा हे नवीन पॅटर्न आला 23 पासून, तर त्यात 2 वेळा प्रश्न येऊन गेला. तर असं काहीतरी तुम्हाला दिलं असतं की असं काहीतरी आहे की बाबा पाणी, वातावरण, हायड्रोजन यातला संबंध कुठली आकृती दाखवते, किंवा असं आपल्याला हे दिलेलं आहे की यात लोक सुशिक्षित बेरोजगार आहेत, असे किती लोक आहेत पण ते शेतमजूर नाही. मग चौकोन म्हणजे बेरोजगार, सर्कल म्हणजे सुशिक्षित, ट्रायंगल म्हणजे शेतमजूर. मग त्यांनी विचारलं सुशिक्षित बेरोजगार आहेत पण ते शेतमजूर नाहीत, बरोबर आहे ना. ओके. हां, तर हे आपले प्रश्न आहेत म्हणजे काय, व्हेन डायग्राम किंवा काय व्हेन आकृती, बरोबर आहे. व्हेन आकृती मीडियम येतं. व्हेन म्हणजे काय, व्हेन आकृती म्हणजे काय. व्हेन ही कोणाचं नाव, एक सायंटिस्ट होता, मॅथमॅटिशियन, त्याचं नाव होतं, त्याच्यावर हे आलेलं आहे. सो व्हेन म्हणजे काय, सो व्हेन आकृती. तर व्हेन आकृत्या ज्या आहेत, व्हेन आकृती म्हणजे काय, कुठली पण क्लोज फिगर म्हणजे काय व्हेन आकृती. ही अशी, ही व्हेन आकृती होईल का, हो होऊ शकते. क्लोज असेल तर आपण व्हेन आकृती डिझाईन करू शकतो. ही व्हेन आकृती आहे का, नाही. म्हणून व्हेन आकृतीच्या याच्यामध्ये सहसा बघा तुम्ही सगळ्या क्लोज फिगर्स असतात. युजली आपण सर्कल जास्तीत जास्त काय यूज करतो, कारण सर्कल हा समजायला आणि रिप्रेझेंट करायला सोपा असतो, म्हणून युजली आपण सर्कल यूज करतो. पण असं नाही त्रिकोण, चौकोन काही यूज करण्यात येतं. कुठली आकृती जी क्लोज्ड आहे ती काय आहे, व्हेन आकृती, समजलं. हां, नेक्स्ट मॅथेमॅटिकल ऑपरेशन्स, गणितीय क्रिया, कोडिंग डिकोडिंग सारखाच पार्ट की ज्यामध्ये गणितीय क्रिया तर म्हणजे काय, यात आपल्याला माहिती आहे की तो म्हणतो ना अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे गुणाकार. मीडियम इम्पॉर्टन्स आपण तुम्ही त्याला घेऊ शकता याच्यामध्ये. मग ती आपल्याला फ्रेम करायचं याच्यामध्ये, आणि त्यानंतर बॉडमास रूल लावायचा त्याच्यामध्ये, कंचे भागू बेवचा रूल, गणिताचा रूल तो लावायचा, आणि त्यातनं हे अशी उदाहरणं सोडवायची असतात. अधिक म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकारची उदाहरणं जी आहेत ती. दॅट इज व्हॉट बॉडमास रूल. चौथा, ओके, मीडियम काठीने पातळी लिहा. हां, व्हेरी इम्पॉर्टंट, अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, सिलॉजिझम, तर्क आणि अनुमान. अशी कुठलीच परीक्षा नाही. काही टॉपिक असे आहेत जसं एव्हरग्रीन टॉपिक, जसं ब्लड रिलेशन, सिलॉजिझम, डायरेक्शन अँड डिस्टन्सेस. तुम्ही जगातली कुठली एंट्रन्स द्या, कुठलाही बुद्धिमत्ता पेपर सोडा, तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला सापडतातच, बरोबर आहे. सो दॅट इज सिलॉजिझम. सिलॉजिझममध्ये काय असतं की तुम्हाला अशी विधानं दिलेली असतात,
ही विधानं नेहमी तुम्हाला ज्याच्यामध्ये लिहिलेलं विधान आहे ती नेहमी तुम्हाला सत्य मानायची असतात. ही नेहमी विधानं काय मानायची असतात? तुम्हाला काहीतरी दिलं असेल, त्याने लिहिले की तुम्ही मूर्ख आहात, तर तुम्ही समजायचं आपण मूर्ख आहोत, बरोबर आहे. हां, तर ते सत्य मानायचे आणि याच्यावरनं ही जी निष्कर्ष दिलेली आहे ती चेक करायची की ही या विधानांचा फ्रेम करून सत्य म्हणून ही योग्य येत आहेत की नाही. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट की याच्यावरनं काय करा, निष्कर्ष आपल्याला काढायचा असतो. ठीक आहे. हां, सो काही डाऊट कोणा इथपर्यंत? सो अशाने आपण काय करतो असतो, त्यामध्ये निष्कर्ष फ्रेम करत असतो. ठीक आहे. हां, नेक्स्ट. सो सिलॉजिझम, हां तो डिटेल आहे. पझल्स, तर अगेन पझल्स फार महत्त्वाचं येतं एक्झाममध्ये. पण अगेन तीच गोष्ट की आपण कंबाईनची परीक्षा देतो, आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे, अशी लहान सहान जर माहिती आलेल्या असतील तर त्याचे पझल सोडवायचे आहे. पण आयोगाने कधी कधी 8 माणसं, त्याची 8 गावं, 8 हे असलेले काही पण विचारलेले आहेत, 7-7 गावं, तर तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये. पण तशा जर मोठ्या पझल आलेल्या असतील तर त्या सोडायच्या. पुढे प्रश्नामध्ये काय की व्यक्ती आहेत, मग त्यांना काय आवडतं, आपल्याला एक चार्टमध्ये त्याला फ्रेम करावं लागतं आणि त्यातनं आपल्याला उदाहरणं काय करायची असतात, सोडवायची असतात, बरोबर आहे. हां, तर आपण हे उदाहरण, तर तुम्हाला मी अशा ट्रिक्स देणार आहे किंवा सांगणार आहे की तुम्हाला चार्ट सुद्धा बनवायची गरज नाही, डायरेक्ट आपण बघून त्याला वाचून आपण उदाहरण काय होऊ शकतो, सोडवू शकतो. तर पझल्स मीन्स पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट सेम पॅरामीटरमध्ये इम्पॉर्टंट आहेत. उदाहरणं येतात, फक्त त्यात लिहायचं की तुमच्या याच्यात नोट करून घ्या की लहान उदाहरण असेल तरच सोडवणे. उगाच आपण बँकिंग तयारी नाही करत आहे, मला अनेक फोन येतात, सर ते पझल मोठमोठ्या कशा सोडवायच्या? अरे मूर्खा, गरजच नाही ना सोडवायची, तुला वेळ तरी आहे का तितका? ते वाचायलाच 1 मिनिट जातो. हाच फरक असतो एक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये, पोस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये आणि बाकी गधा मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये, बरोबर आहे ना. हां, तर काही काही लोकांचे व्हिडिओ बघत बसतात मग त्याच्यामध्ये मोठमोठे की बघा आता कसे आमचं हे प्रोफेशन आहे. काही लोक कसे करतील, तुम्हाला पेपर आल्यानंतर तो मोठी पझल आहे बघा, एवढी मोठी पझल आहे बघा, हा प्रश्न विचारला तुम्ही याच्यात जाऊन डायरेक्ट तुम्हाला उत्तर येतं, तुम्हाला एवढी पझल वाचायची गरज पण नाही, तर तुम्हाला खूप भारी वाटतं, अरे बापरे काय ट्रिक आहे मास्तरच्या. पण तुम्हाला हे कळत नाही की त्या ज्या ट्रिक आहेत ते पेपर त्या मास्तरकडे येतो, तो अर्धा पाऊण तास त्यात विचार करतो, मग त्यानंतर तो डेव्हलप करतो आणि तो त्याचा तो दुसरी गोष्ट तो 10 वर्ष झाले ते शिकून राहिला आहे, तर त्याचं ते हँड राहणार आहे. आपल्याला सांगा एवढा एक्झाममध्ये प्रेशर आहे, एवढं तर 8-10 शब्दाच 8-10 ओळीची ती पझल आहे आणि कुठे वेळ आहे का आपल्याला ते हे करायचं असायला, त्यात एक्झामचं प्रेशर वेगळं हे केलेलं असतं. सो त्याच्यामुळे असल्या फालतूच्या याच्यात पडायचं नाही. शॉर्ट ट्रिक वगैरे काही नसतं जगामध्ये. अरे बापरे. हां, तर शॉर्ट ट्रिक काही नाही आहे, तर आपल्याला लॉजिकली एक्झाम्स ज्या आहेत त्या काय करता आल्या पाहिजेत, सोडवता आल्या पाहिजेत त्यामध्ये. ठीक आहे. हां, नेक्स्ट कॅलेंडर, कालमापन. अगेन कालमापन असं, कालमापन आणि क्लॉक्स, कॅलेंडर आणि क्लॉक्स अल्टरनेटली इयर्समध्ये येत राहतात. ओके, फक्त अगेन क्लॉक कॅलेंडरमध्ये पण काय की कॅल्क्युलेशन्स खूप जास्त आहेत. काय यात काय जास्त आहे, कॅल्क्युलेशन्स जास्त आहेत आणि कॅल्क्युलेशन्स मित्रांनो जास्त असल्यामुळे इथे पण काय लागतो, वेळ लागतो. सो दॅट इज ऑल्सो की इथे बघा ना, आता हा दिवस आहे तर हा किती असेल, मग या दोन्ही मधला फरक आपल्याला काढायचा दिवसांचा, मग त्या दिवसांना 7 भागायचं. का 7 भागावं लागतं प्रत्येक उदाहरणाला, कारण आठवडा 7 दिवसांचा असतो, तर आपला दिवस काढायचा असतो, इतकं हे वर्षाचे दिवस काढा, ते काढा, ते काढा. सो अगेन इट्स अ टाइम कन्झ्युमिंग पार्ट, बरोबर आहे. हां, मी म्हणेल की कॅलेंडरपेक्षा क्लॉक थोडं इझी आहे. क्लॉक इझी आहे. ओके, घड्याळ. कॅलेंडर आणि क्लॉक याच्यामध्ये फरक काय आहे? कॅलेंडर आणि क्लॉक दोघांची समानता मी तुम्हाला सांगतो. समानता काय की दोन्ही वेळ मोजतात. अरे क्लॉक सुद्धा, घड्याळ पण काय मोजते, वेळ मोजते, आणि कॅलेंडर सुद्धा काय मोजतो, वेळ मोजतो. ही समानता आहे दोघांमध्ये. मग डिफरन्स काय, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? काय डिफरन्स असेल ना. तर कॅलेंडर हा एक तक्ता आहे. कॅलेंडर इज अ चार्ट विच मेजर्स द टाइम. कॅलेंडर काय आहे, तक्ता आहे. व्हेअर ॲज क्लॉक इज अ डिव्हाइस विच मेजर्स द टाइम. क्लॉक काय आहे, एक डिव्हाइस आहे जो काय करतो, वेळ मोजतोय. ओके. हां, ठीक आहे. तर वी कॅन से की घड्याळचे उदाहरणं, घड्याळ आणि कॅलेंडर आणि क्लॉक असं अल्टरनेटली येत राहतं. म्हणजे असं पण म्हणू याला मध्यम काठीण्य पातळी. मी म्हणेल कॅलेंडरपेक्षा तुम्ही क्लॉकला महत्त्व द्या, कारण क्लॉकची उदाहरणं कमी वेळेमध्ये सुटण्यासारखी. त्यात 2 टाईपची उदाहरणं येतात. एक तर काय की एक घड्याळ हे याला पुढे जातं, तर दर तासाला 4 सेकंदांनी पुढे जातं, मग इतक्या दिवसानंतर इतक्या त्या घड्याळ कोणता वेळ दाखवेल, हे जनरल कॅल्क्युलेशनचे प्रश्न. आणि दुसरे प्रश्न असतात टेक्निकल प्रश्न. म्हणजे घड्याळ आहे तर त्याचं एक लहान काटा आहे, त्याला आपण काय म्हणतो,
तास काटा आणि मोठा काटा आहे त्याला आपण काय म्हणतो मिनिट काटा. या दोघांमध्ये नेहमी एक अँगल बनत जातो. दोघांना नेहमी काय बनत जातो, एक अँगल बनतो थिटाचा. आणि त्या अँगलवरती आधारित तुम्हाला काय असतात, प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. सो त्याला आपण काय म्हणतो, तो अँगल त्यावर आधारित प्रश्न असतात त्याच्यामध्ये. ओके, तर दॅट इज व्हॉट जे आपण काय म्हणतो याला अँगलवर आधारित प्रश्न. तर हे आपल्याला दोन प्रश्न मेजरली येतात, दोन्ही पण सोपे आहेत, म्हणजे दोन्ही पण सोडण्यासारखे आहेत. हां, रूट्स अँड नेटवर्क डायग्राम अगेन कधी कधी आता हा म्हणतो की ए पासून एफ पर्यंत आपल्याला जायचं आहे, तर मार्गांची संख्या किती. तर कधी आपल्याला डायग्राम दिलेली असेल किंवा कधी डायग्राम दिलेली नसते. हा थोडा ॲडव्हान्स टॉपिक आहे एक्झाममध्ये, पण कधी कधी येतो. अगेन यू कॅन से मीडियम मध्यम काठीण्य पातळीचा टॉपिक आहे. रूट्स अँड नेटवर्क डायग्राम नवीन टॉपिक आहे, खूपशा पुस्तकात दिला नसतो, पण खूपदा तुम्हाला येतं याच्या अशा टाईपचे तुम्ही बघितले असेल डायग्राम. किंवा एक फार फेवरेट पॅटर्न आहे MPSCचा, ज्यांनी पेपर बघितले असतील बघा. असे काहीतरी तुम्हाला, मला आता ती डायग्राम काढता येत नाही आहे. हां, असं काहीतरी दिलेलं असतं की इथून हा इथून गेला आणि इथे जर गेला तर किती मार्गाने इथून इथे जाऊ शकतो. बरोबर आहे. हे जे रूट्स अँड म्हणजे हा कसं जाऊ शकतो, एक तर सरळ गेला असा जाईल, इथून असं जाईल, या इथून असा 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 असं जाऊ शकतो, इथून असं असं काही पण आपल्याला काउंट करावं लागतं. बरोबर आहे. तसं इथून आपल्याला एफला जायचं आहे तर किती मार्ग आहेत तर बघा, तो ए पासून बीला जाईल, बी पासून सीला जाईल, सी पासून एफला. हा एक मार्ग झाला. पण ए पासून बीला, बी पासून सीला, सी पासून ईला, ई पासून काय एफला. ए पासून बीला, बी पासून डायरेक्ट काय एफला. ए पासून बीला, बी पासून काय ईला, ई पासून काय एफला. असे आपल्याला वेगळे, फक्त एवढेच नाही, आणखी ए पासून बीला, बी पासून डीला, डी पासून सीला, इकडे असा 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 असा, मग इकडं इकडनं इकडं, असे आपल्याला विविध मार्ग मोजावे लागतात. तसे प्रश्न त्याला तर रस्त्याने मार्ग मीडियम काठीमध्ये कधी कधी वेळ जातो. आता एवढं मोठं कॅल्क्युलेट करायचं असेल तर वेळ जाईल, तर कधी कधी सोपे पण असतात, आपण ते बघूयात त्याच्यामध्ये. तर हे रूट्स अँड नेटवर्क डायग्रामचे उदाहरणं. ठीक आहे. हां, आता येऊयात आपण. तर हे झालेत आता आपले किती टॉपिक झालेत आतापर्यंत, 19 झालेले टॉपिक्स. ओके. हां, आता हे आपले मेजरली आपले जे टॉपिक्स आहेत ते घेतले आहेत. पण आतापर्यंत फक्त आपलं काय झालं, व्हर्बल रिझनिंग. काय झालं आता, काय राहिलं नॉन व्हर्बल. बरोबर आहे. नॉन व्हर्बल म्हणजे आकृत्यांवर आधारित प्रश्न. मग आकृत्यांवर आधारित प्रश्न सो लिहा नॉन व्हर्बल रिझनिंग त्याच्यामध्ये. ओके. हां, तर नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये एक फिगर आहे, मग याच्यासारखी दिसणारी कोणती आकृती आहे असे प्रश्न तुम्हाला येतात. किंवा सिरीज, आकृत्यांची सिरीज. बरोबर आहे की 4-5 आकृती एका सिरीजमध्ये असतात, तर 5वी आकृती काय येईल याच्यामध्ये, असं काय येतात ना आकृत्यांची सिरीज. ओके. हां, त्यानंतर आणखी आकृत्यांची एनॉलॉजी. आकृत्यांची एनॉलॉजी म्हणजे काय, त्रिकोणास जर चौकोन तर चौकोणास काय. आता इथे त्रिकोण होतात, त्रिकोणाचे 4 कोण झाले, एकनी कोण वाढला तिथे चौकोन आहे, तर चौकोनाचे काय होईल पंचकोन, पेंटॅगॉन. मग इथे आकृती काय येईल, अशी आकृत्यांची एनॉलॉजी असते. आकृत्यांचं क्लासिफिकेशन असतं. म्हणजे तेच पहिले तुम्ही ते 3 टॉपिक बघितले, सिरीज, एनॉलॉजी, क्लासिफिकेशन, फक्त आकृत्यांच्या स्वरूपामध्ये. मला सांगा, मी आकृत्या देतो तुम्हाला, याच्यामध्ये वेगळी आकृती कुठली, चौथी, कारण ही क्लोज नाहीये. तर उत्तर काय असेल, विसंगती आकृत्यांची. बरोबर आहे. अशी उदाहरणं. हां, अगेन आयोगाचा जो फेवरेट आहे पॅटर्न, सगळ्यात फेवरेट आयोगाचा नॉन व्हर्बलमध्ये, तो म्हणजे कुठला, फोल्डिंग पॅटर्न. ओके. मार्क दिस अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नॉन व्हर्बलमध्येच पॅटर्न फोल्डिंग अँड अनफोल्डिंग, फोल्डिंग अँड कटिंग पॅटर्न, दॅट इज आयोगाचा सगळ्यात फेवरेट गणला जाणारा पॅटर्न, फोल्डिंग अँड दी कटिंग पॅटर्न. आयोगाचा सगळ्यात फेवरेट गणला जाणारा पॅटर्न आहे फोल्डिंग अँड दी कटिंग ऑफ द क्यूब्स. ओके. हां, ओके झालं प्रत्येकाला फोल्डिंग अँड दी कटिंग पॅटर्न. हां, नेक्स्ट पॅटर्न, नेक्स्ट टॉपिक याच्यामधलाच नॉर्मलचा नेक्स्ट म्हणजे किती 22 नंबर, किती 22 नंबर येईल ना, काय 21-22 काय जे पण असेल. क्यूब्स अँड डायस, घन आणि फासे, फार महत्वपूर्ण. मार्क दिस एज अन इम्पॉर्टंट. नॉन व्हर्बल इम्पॉर्टंट आहे, आणि हा पण घन आणि फासे. घन म्हणजे काय, घन म्हणजे काय असतं, काय घन, व्हॉट इज अ क्यूब. येस, 6 पृष्ठ बरोबर आहे. आणखी 12 एजेस. ओके. 6 फेस सांगितलं नाही, 6 सरफेस सांगितलं, 8 कॉर्नर्स, 12 एजेस. बरोबर, तू एकदम एक्सलंट डेफिनेशन सांगितली. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही गोष्ट विसरला की घन ही त्रिमितीय आकृती आहे. इट्स अ 3 डायमेन्शनल फिगर. किती फिगर आहे, 3 डायमेन्शनल आहे. ओके.
तर मग घणाचं आपल्याला ते उदाहरणं तुम्हाला दिलेली असतात किंवा 3-4 घणाच्या पोझिशन दिलेल्या असतील आणि यातनं त्याच्या अपोजिट पोझिशन काय येईल हे टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले असतात त्याच्यामध्ये. त्याच्यावर घण ओके हां, तर घणाची आकृती कशी आहे ही त्रिमितीय असते त्याच्यामध्ये, बरोबर आहे, त्रिमितीय. आणि याची 6 पृष्ठभाग असतात. मग 3-4 घण दिलेले असतील आणि ते काही नंबर दिले 1 2 3 तिकडे काय दे, मग तो म्हणतो की 1च्या विरुद्ध कुठला नंबर असेल हे काढा त्याच्यावर, बरोबर आहे, असे येतं. किंवा कधी तुम्हाला अनफोल्ड केलेले घण असतात, असे अनफोल्ड केलेले 1 2 3 4 5 6 की ह्या घणाला आपण फोल्ड केलं तर 3च्या विरुद्ध काय येईल असे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले असतात ना परीक्षेमध्ये. हां, तर ते प्रश्न असतात. किंवा काही आपल्याला डायरेक्ट फक्त माहिती दिली, थेरॉटिकल माहिती दिलेली आणि त्याच्यावर तुम्हाला काय केलेला असतो, प्रश्न विचारण्यात आलेला असतो. जे थेरॉटिकल माहिती तुम्हाला काय केलेला असतो, प्रश्न विचारण्यात आलेला असतो. तर ही सगळी जी काही उदाहरणं आहेत, बरोबर आहे, तर ही कशावरती आधारित आहेत तुमची घणांचे. अगेन कलरिंग ऑफ द क्यूब्स, घणांना काय करणे, कलर करणे. तर या कलरिंग ऑफ द क्यूब्स याच्यावरती सुद्धा तुम्हाला काय केलेले असतात, उदाहरणं विचारण्यात आलेली असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. सो हा सगळा पार्ट जो आहे सो घण आणि फासे. ओके हां, तर महत्त्वपूर्ण आहे. अगेन बघा असे दिलेले आहे, तर तो की कोरा पृष्ठ जो आहे हा कोरा पृष्ठाच्या विरुद्ध याच्यावरती काय चिन्ह असेल, ठीक आहे. हां, नेक्स्ट आकृत्यांची संख्या मोजणे. मोजणे एक टॉपिक. आकृत्यांची संख्या जसं आपल्याला आत्ता आलं होतं. ओके, एक चेसबोर्ड आहे, बुद्धिबळाचा पट आहे आणि त्या बुद्धिबळाच्या पटावरती ओके एकूण चौरस किती आहेत, किती चौरस आहेत आता ऐवायला आलं होतं. ओके, तुम्ही उत्तर काय देतात, 8 8 8 8 8 आडवा 8चा असतो ना, 8 8 काय 64. तर चौरस किती आहेत 64. पण असं आहे का, नाहीये. आपण जर का समजा एक लहान आपण असं एक काढलं, मी आता एक असं येतो, तर तुम्हाला विचारलं चौरस किती आहे त्याच्यामध्ये, तुम्ही म्हणणार 4/3 म्हणजे काय, 4 × 3 म्हणजे किती चौरस, 12 ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पण मला सांगा हा असा 2 2चा हा चौरस नाही का, आहे ना, हा 2 2चा आहे, 3 3चा हा असा एक चौरस आहे, या 3 3चा हा एक चौरस आहे की नाही. असे इन्फायनाईट चौरस होऊ शकतात. इन्फायनाईट नाही, फायनाईट असतील. इन्फायनाईट कसे होणार, फायनाईट आकृतीत फायनाईट तुम्ही हो म्हणतात, फायनाईट असतील पण मोठ्या संख्येमध्ये चौरस असू शकतात. हे चौरस काढण्याच्या काय पद्धती आहे. मग कधी अशी कॉम्प्लिकेटेड आकृती आहे, कधी चौरस काढायला सांगतील, कधी चौकोन काढायला सांगतील, बरोबर आहे. चौकोन चौरस सेम आहेत का, नाही, चौकोन वेगळे चौरस वेगळा आहे, बरोबर आहे. कधी अशी आकृती तुम्हाला दिलेली असेल आणि त्यातनं काय काढायला सांगतील, ते त्रिकोण काढायला सांगतील, याच्यामध्ये त्रिकोण किती आहेत असं सांगतील. तसं तुम्हाला त्रिकोण चौकोन काही काढायचे असतात, ते आकृत्यांची संख्या मोजणे, बरोबर आहे. तर असले आपले जे आहेत हे विविध टॉपिक्स आहेत. तर आपले 2-2 तासांचं आपलं जे काही लेक्चर आहे, या 2-2 तासांचे जवळपास 30 ते 35 पर्यंत आपण लेक्चर घेऊयात आणि त्याच्यातनं आपण पूर्ण बुद्धिमत्ता जो पार्ट आहे तो याच्यामध्ये समजूयात. अनेक विद्यार्थ्यांना घाई असते की बाबा सर पुस्तकं वगैरे कोणती वापरायची, पहिले मी जितकं क्लासमध्ये करून घेईल आणि सोबत मी ज्या तुम्हाला एक्सरसाइज देईल माझ्या टेलिग्राम चॅनलच्यावरती किंवा माझ्या याच्यावर, पहिले त्या क्लास नोट्स पहिले करा, पहिले त्या पूर्ण करा. सगळे PYQs मी क्लासमध्ये सोडून घेणार आहेत, PYQ एकही सोडणार नाही तुमचं, सगळे PYQs सुद्धा ते. तर पहिले आपल्या क्लास नोट्स आणि त्यानंतर काय PYQs हे पहिले करायचं, ठीक आहे. हे पहिले तुमचं तयार असलं पाहिजे, एकाही पुस्तकाला हात लावायचा नाही त्याच्या आधीपर्यंत. मी असं म्हणजे पुस्तक वाचू नका, पण पहिले हे क्लिअर, नंतरच बाकीच्यांना हात लावायचा. पुस्तक वाचायला तुम्ही कुठलंही एक पहिले जर जे वाचू शकत असाल, RS अग्रवाल त्याचं मराठी व्हर्जन जे आलेलं आहे, कारण एक स्टँडर्ड पुस्तक आहे, सगळे हेच कॉपी, याच्यातलेच पुस्तकं सगळे कॉपी करतात, बाकी पुस्तकं सुद्धा, आणि हे सुद्धा हे करतं, बरोबर आहे. तर RS अग्रवालचं एक पुस्तक आहे, ते वापरत शकत असाल सध्या विकत घेऊ नका. इंग्लिश मिडियमचं फार मोठं बल्की आहे, पण मराठी माध्यमाचं थोडं लहान आलेलं आहे, कारण ते इतकं बल्की इंग्लिश माध्यमाचं ते 1600 याचं आहे, एवढं थोडी वाचत बसणार आहे आपल्याला, वेळ पण नाही आहे. तर मराठीवालं जे आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. ओके, गतवर्षीय प्रश्नांचा जो काही प्रश्नसंच आहे PYQsचा, तर तो कुठल्या पण याचा तुम्ही घेऊ शकता. ज्ञानदीपचा घ्या किंवा ते जी किरणचं काहीतरी एक येतं, दोनपैकी कुठला पण एक, ज्ञानदीप किंवा जी किरणचा. आणि ॲज अन पुस्तक म्हणून प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला लागत असेल, ओके ओके, आत्ता सगळे परचेस करायचे नाहीत तुम्हाला, तर तुम्ही अभिनव प्रकाशनचं घेऊ शकता. अभिनव प्रकाशनचं फिरोज पठाणचं आहे बुद्धिमत्तेचं पुस्तक, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आहे. पण हे सगळं झाल्यानंतर, ठीक आहे ना, ते एक तुम्ही प्रॅक्टिससाठी तुम्ही घेऊ शकता किंवा आणखी पण कुठलं तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये. पण पोलीस भरतीची वगैरे पुस्तकं घ्यायचे नाहीत, ओके. हां, ते नका घेऊ, नाही तर तुम्ही काही पण सोडत बसाल त्याच्यामध्ये. हां, तर असं काय हे नाही बाकी, ठीक आहे.
तर इतकं आपल्याला करायचं आहे. आठवड्यातनं 3 दिवस गणित किंवा बुद्धिमत्तेला देता आले पाहिजेत. आत्तापासून नव्हे, थोडं एखाद महिना जाऊ दे, एखाद 2 महिना तुम्ही फ्लोमध्ये या एखाद्या याच्यामध्ये, त्यानंतर मग थोडं थोडं बुद्धिमत्ता सुरुवात करायची आहे. ठीक आहे. हां, बाकी कळलं प्रत्येकाला? काय क्युरी आणखी? काय डाऊट कोणाला नाही आहे? ओके. सो कळल्या गोष्टी, आयडियाज काय काय टॉपिक्स करायचे आहेत काही नाही, आपण त्यामध्ये एक क्विक एक रिकॅप केलेलं. त्याच्यामध्ये आपण जेव्हा हे करूयात त्याच्यामध्ये, तर त्यातनं आपण एकदम डिटेलमध्ये जाऊयात आणि त्यातनं आपण हे सगळं सोडून घेऊयात तुमच्याकडनं. ठीक आहे ना? हां, सो शुड वी स्टॉप हिअर टुडे देन? थँक्यू व्हेरी मच. ओके.